म्हणजे जीवन होय. एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे मार्गक्रमण करत असताना मनुष्य आपलं ध्येयनिष्ठ जीवन जगत असतो. जीवनाच्या या प्रवासात आजाररूपी अडथळे निर्माण होतच असतात. हेच अडथळे दूर करून जीवनगती निर्धोक राखण्यासाठी आधार देतं मॉडर्न होमिओपॅथी. चला तर मग जाणून घेऊया मॉडर्न होमिओपॅथी. सकाळ मीडिया ग्रुप आयोजित ऊर्जा संवाद ध्येय वेड्यांशी या वर्षीच्या आजच्या दिवशी आपण प्रवास जाणून घेणार आहोत अशाच एका ध्येय वेड्या व्यक्तीचा. पश्चिम महाराष्ट्राचा सुपुत्र असणारे डॉक्टर अशोक खाडे यांचं त्यांच्या सुविद्य पत्नीसहित या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सरांचं आणि मॅडमचं खूप मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे ऊर्जाला कायमच ज्यांचं खूप मनापासून पाठबळ लाभतं ते आमचे सर्व प्रायोजक त्यांच्याप्रती खूप मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. आमचे सकाळचे डेप्युटी जनरल मॅनेजर उपमहासरव्यवस्थापक रवींद्र रायकर सर यांना विनंती करतो आमचे सर्व प्रायोजक आणि आजचे अतिथी वक्ते आदरणीय खाडे सर यांना घेऊन व्यासपीठावरती यावं. DY पाटील ग्रुप प्रस्तुत ऊर्जा संवाद ध्येय वेड्यांशी पॉवर्ड बाय राजुरी स्टील. राजुरी स्टीलचे संदीप पोवार चेतन पाटील सर. मॉडर्न होमिओपॅथीचे डॉक्टर प्रेमकुमार माने श्रीयुत विजयकुमार माने सर. आमचे सहप्रायोजक मार्वलस इंजिनियर्सचे संग्राम पाटील यांनाही मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. पार्थ फाउंडेशनचे वाघमारे सर. तनिष्क ज्वेलर्सचे प्रसाद कामत. लक्ष्मी सोलरचे अनिल पाटील. त्याचप्रमाणे या भव्य प्रांगणामध्ये हा कार्यक्रम आयोजित आपण करतो विद्यापीठाचं फार मोलाचं सहकार्य प्रेम लाभतं कुलसचिव आदरणीय विलास नांदवडेकर सर. त्याचप्रमाणे श्रीयुत विठ्ठल शिंदे CMM अरेनाचे श्रीयुत विठ्ठल शिंदे या सगळ्यांनाच व्यासपीठावर आमंत्रित करतो. आमचे सर्व प्रायोजक सहप्रायोजक या सगळ्यांचं खूप जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करू. त्याचप्रमाणे डॉक्टर अशोक खाडे सर. मी आदरणीय कुलसचिवांना विनंती करतो आपण डॉक्टर अशोक खाडे सरांना सन्मानित करावं. या समारंभाला उपस्थित खाडे सरांच्या सर्व वाटचालीमध्ये ज्यांचं खूप मोलाचं योगदान आहे. आपल्याकडे शिव आणि शिवा असं मानलं जातं. शिव हे पुरुषवाचक आणि शिवा हे स्त्रीवाचक. पतीने स्वतःच्या देहाची आटणी केली आणि पत्नीची प्रतिष्ठापना केली आणि पत्नीने स्वतःचा संकोच करून पतीला सुप्रतिष्ठित केलं अशी आपली परंपरा आहे आणि खाडे परिवारसुद्धा याला अपवाद नाही. मी आदरणीय सौभाग्यवती खाडे यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो सत्कार स्वीकारण्यासाठी आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सौभाग्यवती उत्कर्षा संग्राम पाटील यांना. खाडे सरांनी उद्योगात पडायचं ठरवलं ते आदरणीय मॅडमच्या नोकरीच्या पाठबळावर सुरुवातीच्या काळामध्ये. नंतर मुलाखतीत आपण ते सर्व आठवणी ऐकणार आहोत. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करू. सर्व मान्यवरांचे खूप मनपूर्वक धन्यवाद. व्यासपीठा डॉक्टर अशोक खाडे यांचं ऊर्जामध्ये आज मनपूर्वक स्वागत. पश्चिम महाराष्ट्राचा सुपुत्र ही कहाणी आहे एका लढवय्या आईवडिलांच्या गरुड झेप घेणाऱ्या मुलाची. पेड गावापासून पॅरिसपर्यंत विहार करणाऱ्या एका उद्योजकाची
आणि 92 साली 10,000 रुपयाची नोकरी म्हणजे खूप प्रचंड रक्कम त्यावेळची, मध्यमवर्गीय कुटुंबाला आयुष्यभरासाठी शाश्वत करणारी रक्कम, ती नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय करण्याचं धाडस दाखवणारी एका व्यक्तीची हा संवाद आहे अशा एका माणसाशी की एकत्र कुटुंब पद्धतीवर प्रेम करणारी, ती परंपरा जोपासणारी माणसं अजूनही या समाजात आहे हे सिद्ध करणाऱ्या कुटुंबातल्या सदस्याशी आपण गप्पा मारणार आहोत. वेगवेगळ्या 15 पुरस्कारांनी सन्मानित झालेले डॉक्टर अशोक खाडे सर, तुमचं या व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत. दास ऑफशोर या प्रचंड मोठ्या व्यवसायाची स्थापना सरांनी केली. मला वाटतं या कंपनीच्या नावापासूनच आपण सुरुवात करू. दास आणि ऑफशोर म्हणजे नक्की काय व्यवसाय आहे? नाही, एक मिनिट. हॅलो हॅलो, काय झालं? हॅलो हॅलो, तोपर्यंत दुसरा द्या, माझा त्यांना देतो. बरोबर, आवाज येतोय? नोकरी करत असताना एक मराठी माणूस जेव्हा त्याचं घरदार सेट झालेलं असतं अशा अवस्थेमध्ये तो नोकरी सोडत नाहीये. परंतु मी तसा विचार केला, माझं घर एकत्र कुटुंब असल्यामुळे. परंतु कंपनी काय असते, तिचा इन्कम टॅक्स काय असतो, सेल टॅक्स काय असतो, किंवा तिला कुठल्या प्रोव्हिजन असतात, ती कशी ओपन करायची, ते नाव कसं ठेवायचं, हे मात्र सांगणारं माझ्याबरोबर माझा वरिष्ठ कोणी अधिकारी नव्हता किंवा माझ्या कंपनीचे कोणी मॅनेजिंग डायरेक्टर माझ्याबरोबर नव्हते. मी असा विचार केला की कंपनीचं काहीतरी नाव ठेवायचं. आणि व्हीटीला एक इंग्लिश ब्रिटिश लायब्ररी आहे. त्या लायब्ररीमध्ये ना मला एक पुस्तक मिळालं की त्या पुस्तकामध्ये हाऊ टू नेम युअर कंपनी असं एक चॅप्टर आहे. बर. आणि मग ते मी पुस्तक आहे ना वाचू लागलो की हाऊ टू नेम द कंपनी, हाऊ टू नेम द कंपनी. आता माझं नाव अशोक खाडे, माझ्या कुलस्वामीचं नाव सिद्धेश्वर शुद्धोबा, माझ्या आईचं नाव तानुबाई, माझ्या वडिलांचं नाव दगडू. आणि ह्याच्यामध्ये कुठेसुद्धा असं बसत नव्हतं बरं का की मी किर्लोस्कर, गरवारे किंवा गोडरेज ही नावं मी चालत असताना मला असं कुठे दिसेना बरं का की माझं नाव त्यामध्ये फिट होईल. मी एक दिवशी असंच बसल्यानंतर मी बघत होतो कॉम्बिनेशन कसं होते. हे दास म्हणजे तिघा भावांचे आमच्या नाव आहेत. दत्ता म्हणजे माझे थोरले बंधू, अशोक मी तुमच्या समोर बोलतोय, आणि लहान भाऊ माझा सुरेश तो मिरज मतदारसंघामध्ये आमदार आहे. असं हे दास तयार झालं. आणि त्यानंतर मग कंपनी सुरुवात झाली हळूहळू. आणि दास म्हणजे माझे मोठे बंधू थोडे हनुमानाचे भक्त होते, मी पण हनुमानाचा भक्त होतो. आमच्या घरामध्ये आळंदी पंढरपूर असल्यामुळे आम्ही पंढरपुराचे दास होतो. त्यामुळे हे नाव मला भावलं आणि मी त्यानंतर ते नाव कंपनीला दिलं आणि मग तिथून ती दास ऑफशोर झाली. एक सर्वसामान्यांना कुतूहल आहे, तुमच्या बालपणी कसं होतं बालपण, त्याच्याकडे आपण जाऊ. पण दास ऑफशोर हे पटकन आम्हाला तांत्रिकदृष्ट्या कळत नाही. आम्हाला फक्त हे माहिती आहे की मराठी माणसाने मुंबईचा स्कायवॉक बांधला पहिला. तसं ऑफशोर म्हणजे तुम्ही किती मोठं काम करता हे आम्हाला सुरुवातीला थोडं सांगा सर. ऑफशोर म्हणजे तुम्ही जे आता डिझेल पेट्रोल गाडीमध्ये टाकता की नाही, त्या डिझेल पेट्रोलचा जो रॉ डिझेल पेट्रोल असतं ते आम्ही समुद्रातून उत्पन्न करतो. समुद्रामध्ये मोठमोठ्या आपल्या जसं गावामध्ये आपण जसे विहिरी खोदतो तशा समुद्रामध्ये तेलाच्या विहिरी खोदलेल्या असतात. आणि त्या विहिरी खोदल्यानंतर त्याच्यामध्ये निरनिराळे प्लॅटफॉर्म्स असतात, मेनडेक असतात, हेलिडेक असतात. ही यंत्रणा सर्वसाधारण 4 वेल जर समुद्रामध्ये खोदायचे असतील आणि त्याच्यावरती जर हा सर्व सांगाडा बसवायचा असेल तर मला वाटते आता सध्याच्या मूल्यांकनानुसार त्याची किंमत 1200 करोड असते. हो. आणि 1200 करोड सर्व फॅब्रिकेशन करायचं, समुद्रामध्ये ते घेऊन जायचं, त्या वेलच्या वर ते लावायचं आणि त्यानंतर त्या वेलच्या ढक्कन असतात, ते डायव्हर्स असतात खाली येणारे, त्या डायव्हर्सकडून त्या वेल खोलायच्या आणि ते तेल वर घेऊन यायचं. वर आलेलं तेल परत आणखी रिफाईन करायचं. मग त्या सिस्टीममध्ये बरेचसेच टेक्नॉलॉजी आहे.
म्हणजे इतकी मोठी टेक्नॉलॉजी आहे की जसं तुम्ही नासाला काम करता तशाच इक्वलंट काम आम्ही समुद्रामध्ये एका बोटीवरती राहून तिथे करत असतो. वा. आणि हे काम करत असताना ज्या वेळेला मी माझगाव डॉकमध्ये होतो तेव्हा माझगाव डॉक काही त्यातले हे प्रकार बनवत असे. जॅकेट बनवत होतो, मेंढेक बनवत होतो आणि त्याच्यावरती मी प्रोडक्शन इंजिनियर म्हणून काम करत होतो. काही ठिकाणी मी क्वालिटी कंट्रोल म्हणून काम करत होतो, काही ठिकाणी मी डिझाईन इंजिनियर म्हणून काम करत होतो. आणि ही नकळत म्हणजे टेक्नॉलॉजी आम्हा तिघा भावांना आत्मसात झाली. 1972 साली माझे मोठे बंधू सिल्वर मेडल झाले. 1976 साली माझा आमदार जो सुरेश भाऊ खाडे आहे तो सिल्वर मेडल झाला आणि मी मेकॅनिकल इंजिनियर. आणि मग मात्र ते कॉन्फिग्युरेशन जमलं. मग समुद्रातली जी कामं होती त्याची टेक्नॉलॉजी आम्हाला समजली आणि त्यानंतर मग समुद्रातून तेल निघतं, समुद्रातून तेल निघालेलं ते उरणला जातं. उरणमध्ये ते जवळजवळ 93-94% प्युअर असतं. ते 93-94% प्युअर ते 97% प्युअरला जातात. त्याच्यातून ते 97% तेल BPCL HPCLला 99% प्युअरिटीमध्ये देतात. कारण तेच जर तेल BPCLला किंवा SPCLला 94-93% जर इम्प्युअर जर दिलं तर तुम्हाला म्हणजे डिझेल आणि पेट्रोल द्यायला तुम्हाला खूप त्रास होईल. म्हणून त्या रिफायनरीसाठी जास्तीत जास्त रिफाईंड पेट्रोल दिलं जातं. मग आम्ही जे पेट्रोल डिझेल वर आणतो, जे रॉ डिझेल आम्ही वर आणतो ते पाईपलाईन थ्रू आम्ही उरणला पाठवतो. उरणवरून ते तुम्हाला HPCL BPCLला मिळतं. HPCL BPCLला मिळाल्यानंतर मग मात्र तुम्हाला ते वितरणामध्ये पेट्रोल पंपामध्ये मिळतं. हा एक छोटासा कॉन्सेप्ट आहे ह्या बिझनेसचा. सर सांगतायत छोटासा कॉन्सेप्ट आहे, पण ती किती गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि त्याच्यामध्ये किती लोक काम करत असतील याचा विचार सुद्धा खूप आपल्याला कल्पनेची धाव आपली तिथपर्यंत पोचत नाही. सर इतका मोठा व्यवसाय तुम्ही करता आहात, पण तुम्ही एकेकाळी माझगाव डॉकमध्ये स्वतः नोकरी करत होतात. तुमचं मूळ गाव पेड आणि मग मुंबईकडे येऊन ही नोकरी करणं हे कशामुळे घडलं? मी SSC तालुका तासगाव जिल्हा सांगली भारतीय विद्या मंदिरला झालो. मी 8वी 9वी 10वी भारतीय विद्या मंदिर तासगावला शिकलो. आणि त्याच्यानंतर आमची परिस्थिती अशी होती की माझे मोठे बंधू मुंबईला होते आणि मोठे बंधू मुंबईला असल्यामुळे आम्हाला दुसरा चाराच नव्हता की आम्ही सांगलीला शांतिनिकेतनला एज्युकेशन घेऊ किंवा इतर ठिकाणी घेऊ. मग मोठे बंधू आले मुंबईला. मग त्यांनी मला बोलवलं. मग मला बोलवल्यानंतर मग ते खानावळ खात होते. मला त्यावेळेला अप्रेंटिसमध्ये मला वाटते जवळजवळ मला 70 रुपयाचा पहिला पगार मिळाला असेल. मला पहिला पगार माझा 70 रुपये होता आणि या 70 रुपयेमध्ये माझं काहीच भागत नव्हतं. म्हणून मी 1, 2, 3 10वीच्या ट्युशन करत होतो. आणि ह्या 10वीच्या ट्युशनमध्ये मला परत आणखी 70 रुपये मिळायचे. मग हे 140 रुपये मग त्यातले काही थोडे आईला पैसे पाठवायचे, त्यातले काही पैसे खानावळीला द्यायचे आणि काही पैसे थोडेसे पास किंवा काय वडापाव असेल त्याच्यासाठी मी खर्च करायचो. हे सर्व होत असताना मग दुसरा पर्यायच राहिला नाही मला की माझ्या भावाबरोबर मला करायचं. अदरवाईज मी इंजिनिअरिंग स्टुडंट नव्हतो, मी मेडिकल स्टुडंट होतो खरं म्हणजे. परंतु मी फर्स्ट इयर सायन्सला क्लासमध्ये पास झालेलो होतो. SSCला मला खूप चांगले मार्क्स होते. मी मेरिटमध्ये असताना सुद्धा मला एंट्रन्स सायन्सची परीक्षा दिल्यानंतर मी मेरिटमध्ये असताना मला JJ हॉस्पिटलला ॲडमिशन मिळत होतं. परंतु माझे बंधू मला म्हणाले की आबा एवढं मोठं ते अनाटॉमी वाचल्यानंतर बरं का सगळी घरामध्ये ना गरिबी येईल आणि त्या गरिबीला मी बाहेर घालवू शकणार नाही. त्यापेक्षा तू एवढं ना मॅथमॅटिक्स तुझं मॅथ्स खूप चांगला, एवढं मॅथ्स वाचशील ना तर आपली घराची गरिबी दूर होईल. आणि केवळ भावासाठी असं मला वाटते थोडंसं की केवळ ह्या भावासाठी विचार थोर असावे. म्हणून मी बायोलॉजीची पुस्तकं पाण्यामध्ये एकदा उभा राहून अशी फाडून टाकली आणि त्यानंतर त्या बायोलॉजीकडे मी कधी बघितलं नाही. खरं म्हणजे आपसंगीकराची ती बायोलॉजीचं पुस्तक होतं ते. आणि त्यानंतर मग मी माझगाव डॉकमध्ये आलो. माझगाव डॉकमध्ये आल्यानंतर मी ड्रॉइंग ऑफिसला जॉईन झालो, स्ट्रक्चरल डिझायनर झालो. त्यानंतर मी कॉलेज पार्ट टाईम करत गेलो. पार्ट टाईम कॉलेज करत गेल्यानंतर मग जे पुढे मागे असं बघितलं नाही, पण माझ्या मनामध्ये खुन्नस होती की मला माझी परिस्थिती माझी ह्या गरिबीच्या बरगड्या तोडायच्या आहेत, गरिबीच्या बरगड्या तोडायच्या आहेत. आणि मी मात्र चान्सच बघत होते की मला त्या कधी तोडायला मिळतील. आणि मग तो एक दिवस उजळला. तो मी जे रिझाईन केलं माझगाव डॉकमध्ये तोच दिवस होता की त्याच दिवशी त्या बरगड्या तुटल्या. हा माझगाव डॉकमधल्या नोकरीचा प्रवास तुमचा सुरू होता. मुंबईमध्ये नोकरी करता करता तुम्ही पार्ट टाईम इंजिनियर पण झालात.
आवड मेडिकलची होती. सरांनी आत्ता सांगितलं की भाऊ म्हणला ॲनाटॉमी वाचण्यापेक्षा तू इंजिनिअरिंगकडे ये. म्हणजे भावानी इनडायरेक्ट असं सांगितलं आणि कदाचित त्यांनी भविष्य काळाची पावलं ओळखली असतील की माणसाचं शरीरशास्त्रावर अभ्यास करण्यापेक्षा कुटुंबाचं, पर्यायाने नंतरच्या काळात अनेकांचं अर्थशास्त्र तुझ्या हातातनं सुधारणार आहे हे कदाचित तुमच्या मोठ्या भावाने त्यावेळेला ओळखलं असेल. सर नक्कीच हे सगळी नोकरी करत असताना तुम्ही परदेशी जाण्याची तुम्हाला संधी आली माझगाव डॉकच्या माध्यमातून. त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल, त्या अनुभवाविषयी. 1983-84ला मी मेकॅनिकल इंजिनियर झालो आणि डिझाईन ड्रॉइंग ऑफिसमध्ये त्या एअर कंडिशनमध्ये बसायचं. परत ते जहाजांचे प्लान बनवायचे, जहाजाचं मेन डेक, हेली डेक, ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या सगळ्या डिझाईनमध्ये सगळं बघायचं, त्याचे कॅल्क्युलेशन करायचे. आणि मला कोण जाणे त्यावेळेला असं समजायला लागलं की ही जी ट्रेड आहे डिझायनरची ही फार बारकी ट्रेड आहे आणि ह्या ट्रेडमध्ये आयुष्यामध्ये काय भरपूर मोठं मी करू शकणार नाही. म्हणजे मी आज जे ड्रॉइंग काढले ते मला परत आणखी 10 दिवसानं काढावं लागेल. मी 10 दिवसानं जे ड्रॉइंग काढले ते मला परत 1 महिन्याने काढावं लागेल आणि ह्याच्यामध्ये दुसरा कुठलाच मोठा प्रोग्रेस दिसत नाही. त्यापेक्षा एक डिझाईन ड्रॉइंग ऑफिस आपण चेंज करू. माणसकरमध्ये बाहेरून एअर कंडिशनमध्ये येण्याचा प्रयत्न करतात आणि मी एकटाच असा होतो माझगाव डॉकमध्ये की मी एअर कंडिशन सोडून ना शॉपमध्ये जायचा प्रयत्न करत होतो. बर. मला हेड ऑफ डिपार्टमेंटने बोलवलं. ते म्हणाले अशोक काय झाले तुला, असं का करतोयस तो. सर म्हणलं मला ह्या डिझाईन डिपार्टमेंटमध्ये नाही राहायचं साहेब. आता हे 5 वर्षामध्येच मी शिकलो ना ते भरपूर झालं, कारण हे 5 वर्ष आणि 25 वर्ष एकच आहेत. त्यापेक्षा मी शॉप फ्लोअरला गेलो तर बरेचसेच मी जॉब एकाच वेळेला मी बघेन आणि तिथून माझा प्रोग्रेस चांगला होईल. आणि खरं म्हणजे ना ते थॉट्स माझ्या मनामध्ये कदाचित ना माझ्या माऊलीने दिले असतील मला. आणि ज्या वेळेला मी क्वालिटी कंट्रोलला गेलो त्याच दुसऱ्या दिवशी जर्मनीला सिलेक्शनसाठी कॉल आलेले होते. आपल्या सातारचे ना घोरपडे नावाचे एक पब्लिक रिलेशन ऑफिसर जनरल मॅनेजर होते. बर. त्यांनी बघितलं अशोक खाडे मुक्काम पोस्ट पेड तालुका तासगाव जिल्हा सांगली. त्यांना वाटलं हा पट्ट्या आपल्या गावाकडचाच आहे, जरा इंटरव्ह्यूला तर त्याला बोलवून बघू. त्यांनी मला इंटरव्ह्यूला बोलवलं आणि तुम्हाला खोटं वाटेल त्यांनी मला एकच प्रश्न विचारला की अशोक खाडे तुझं लग्न झालंय का. म्हणलं सर माझं लग्न झालेलं नाही आहे. मग तुला 1 वर्ष जर्मनीला जाताना तू लग्न करून जाशील का. म्हणलं साहेब घरी विचार करून मी तुम्हाला मी सांगतो. आणि माझे मार्क्स खूप चांगले होते, माझा प्रोग्रेस चांगला होता. माझं डिपार्टमेंटचं जे आलेलं त्यांना कॉन्फिडन्शियल लेटर होतं ते खूप चांगलं होतं. ते म्हणाले ठीक आहे उद्या सोमवारपासून तू जर्मन क्लासेसला जायला सुरुवात कर, मग तुला 1 वर्ष मी जर्मनीला पाठवतो आणि तुझ्या घराचा काही विरोध नाही ना. म्हटलं साहेब विरोध नाही, पण माझ्या आईला विमानात बसलेला आता आवडेल की नाही ते मला माहीत नाही. मी आईला विचारतो तेव्हा फोन करण्याची ताकद नव्हती. फक्त पत्र सप्रेम नमस्कार विनंती विशेष, तुझी तब्येत कशी आहे, माझी तब्येत अशी आहे, आता मी विमानात बसणार आहे 18 तास. मी विमानात बसलोच नव्हतो. मी कोट पण कधी घातलेला नव्हता, मी टाय पण कधी घातलेला नव्हता, मी विमानतळापर्यंत कधी गेलेलो नव्हतो. मी पहिल्याच वेळा विमानात बसलो. ते 18 तास डायरेक्ट मुंबई ते एकदम मला वाटते जर्मनीच्या त्या फ्रँकफुर्टला उतरलो आणि मग सुरुवात जो झाला प्रवास तो मजाच आली त्यामध्ये. या जर्मनीच्या वास्तव्यामध्ये अशी एक घटना घडली की त्यामुळे तुम्हाला नोकरीच्या व्यतिरिक्त व्यवसाय करण्याची ऊर्जा मिळाली. ती घटना काय होती आम्हाला सगळ्या आपल्या तरुण प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. मी जर्मनीला क्वालिटी कंट्रोलला सिलेक्ट झालो होतो. क्वालिटी कंट्रोलला सिलेक्ट झाल्यामुळे जर्मनीमध्ये ज्या पहिल्या सबमरीन बनल्या गेल्या आपल्या देशाच्या त्या सबमरीनचा जो हलचा पोर्शन होता त्याचा मी इन्चार्ज होतो. ते हल माझ्या अंडर होतं. हल नुसतं माझ्या अंडर असून उपयोग नाही आहे, कारण जर्मनीच्या हाडावे ह्या ऑर्गनायझेशननी बऱ्याच ठिकाणी सब कॉन्ट्रॅक्ट दिले होते. मग ते डेन्मार्क, कोपनहेगन, बेल्जियम, फ्रान्स, इटाली, नॉर्वे ह्या ठिकाणी आणि मग लंडन पण त्यामध्ये होतं. मग मला काय करावं लागायचं की मी जर्मनीला थांबायचो, पण काही वेळेला मला लंडनला जावं लागायचं, काही वेळेला नॉर्वेला जावं लागायचं, काही कोपनहेगनला जायचं. आणि मग हा सगळा प्रकार बघत असताना मग ते टाय कोट आणि ते विमान दररोज हाम्बुर्ग एअरपोर्ट, त्यानंतर मग ते ॲम्स्टरडॅम असू द्या नाहीतर बाकीचं कोपनहेगन असू द्या, काही वेळेला मी लंडनला मी बसने गेलो. आणि ज्या वेळेला मी बघितलं की हे जे काम करणारे आणि हे डिझायनर जे आपल्या समोर आहेत ना ते आपल्यापेक्षा खूप कमी नॉलेजचे आहेत. म्हणजे त्यांचं नॉलेज माझ्या नॉलेजपेक्षा फार कमी आहे. म्हणजे एखादा जर फॉर्म्युला असेल तर तो कॅल्क्युलसनी मी जो प्रूव्ह करू शकतो त्या माणसाला सांगितलं हे कसं हे डेरिव्हेटिव्हजनी किंवा इंटिग्रेशननी तो प्रूव्ह करू शकतोस का, तर त्याला ते येत नव्हतं, मला ते येत होतं.
मग मी त्याला ते लिहून दाखवायचं की बघ हा फॉर्म्युला ना असा 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 आहे आणि ह्या फॉर्म्युल्याची ना अशी उत्पत्ती झालेली आहे. ती माणसं अप्रिशिएट करायची. मग असंच बोलता बोलता जर्मनी मला एवढं काय चांगलं येत नव्हतं बोलता, परंतु ती माणसं अप्रिशिएट करत असताना ते सांगायचे की अरे अशोक, यू डू बेटर थिंग्स नाव, गो टू इंडिया अँड यू विल बी ॲसेट फॉर युअर ऑर्गनायझेशन. रिअली माझं हँडरायटिंग फार सुंदर होतं, त्यामुळे मी टायपिंगच्या कुठे भानगडीत पडत नसे. माझं हँडरायटिंगनेच मी सगळे रिपोर्ट लिहित होतो. काळी शाई वापरायचो त्यावेळेला. आणि मी आपल्या इंडियाकडे मग मला आठवड्याला ते रिपोर्ट सबमिट करायचे. आणि त्यातूनच अशी ऊर्जा मिळाली की मी कदाचित जर माझं स्वतःचं जर काही करू शकलो तर मी माझ्या कुटुंबासाठी जे महिन्याला 10,000 रुपये घेऊन येतो ते कदाचित मी 20,000, 30,000, 40,000 घेऊन येईल आणि ह्या गरिबीच्या बरगड्या आहे ना तोडून टाकेल. आणि तो विचार तिथेच माझ्या मनामध्ये अगदी ठाम झाला. तुम्ही एका जर्मन इंजिनियरला काम करताना बघितलं आणि ती तफावत जाणवल्यामुळे तुमचा स्वाभिमान जागा झाला. काय होती घटना ती? आम्ही जर्मनीचं ट्रेनिंग घेऊन इंडियामध्ये आलो. माझ्याबरोबर एक लुडविक नावाचा इंजिनियर आलेला होता. तो लुडविक वेल्डिंगमध्ये फार पारंगत होता. मी हल साईडला पारंगत होतो. त्याच्या एवढं वेल्डिंग मला सुद्धा येत होतं. पण तो माणूस इतका हार्ड वर्किंग होता, गोरा 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 होता, परंतु ना अक्षरशः घामाने जरी भिजला तरी ना 2-3 बॉयलसूट दिवसाला चेंज करायचा. मला वाटलं ह्याच्याकडून हीच आयडिया घ्यावी की दिवसाला 3 बॉयलसूट बदलण्याची कपॅसिटी ना माझ्यामध्ये यायला पाहिजे. माझा घाम एवढा गळायला पाहिजे वाह. की 3 बॉयलसूट माझे झाले पाहिजे. तो 3 बॉयलसूटवर जायचा, पण मी 2 बॉयलसूटच्या पुढे गेलो नाही, कारण माझा तिसरा बॉयलसूट 4:30ला बदललेला ना 8:30 वाजता कधी घामाने भिजलाच नाही. एक दिवशी त्याची तो माझ्याशी खूप प्रेम करत असे. आणि ज्या वेळेला एकदा मी त्याच्या टेबलावरती चहा पित असताना मी बघितलं त्याचा ना पगाराची स्लिप तिथं पडलेली होती. ते पगाराची स्लिप मी बघितली हाडावेकडून आलेली. तुम्हाला खोटं वाटेल, माझा 1 वर्षाचा पगार त्याचा 1 महिन्याचा पगार होता. ओहो. आणि 1 महिन्याच्या पगारावरती तो माणूस माझा 12 महिन्याचा पगार उचलत होता. तो जो लिहित होता तेच मी लिहित होतो, तो जो बोलत होता तेच तो बोलत होता, तो जो शॉपमध्ये जे काम करत होता तीच कामं मी पण करत होतो. आणि मग मला असं वाटलं लागलं की माझ्या 11 महिने ना खरंच म्हणजे ॲटलिस्ट देशासाठी सुद्धा जात नाहीत. त्यातले 4-5 तास ट्रेनमध्ये जातात, 6 तास फक्त झोपण्यामध्ये जातात आणि हे लाईफच व्यर्थ आहे. आणि मग त्यानंतर मला असं वाटायला लागलं की नाही आता बाहेर पडायला पाहिजे, आता बाहेर पडायला पाहिजे. आणि मी लुडविकला एक दिवशी विचारलं, सर युअर 1 month सॅलरी इज इक्वल टू माय 12 month सॅलरी, बट वी आर वर्किंग विथ द सेम बेंच अँड सेम ॲटमॉस्फिअर नाव. आय वॉन्ट टू रिझाईन दिस मॅजगॉन डॉक. ओहो. तो मला एका मिनिटात म्हणाला, अशोक इमिडिएटली यू टेक डिसिजन अँड यू रिझाईन ॲट द अर्लिस्ट. पण त्याला हे माहीत नव्हतं की माझे सगळे आजूबाजूला गरीब आहे, माझ्या खिशात पैसे नाहीत, मी 10,000वर नोकरी सोडणार आहे. बाकी त्याला काय माहीत नव्हतं. तो म्हणाला, पण यू विल बी बेस्ट बिझनेसमॅन अशोक, प्लीज लिव्ह इट. तुम्हाला खोटं वाटेल, मी 1992 साली 22 डिसेंबरला रिझाईन दिलेलं आहे. मी अजून जर 8 दिवस थांबलो असतो माझगाव डॉकमध्ये तर माझी मला वाटतं ग्रॅज्युटी 1 किंवा 1.5 लाखांनी वाढली असते. पण मी त्याची वाढ सुद्धा नाही बघितली. मी 22 तारखेला रिझाईन देऊन माझगाव डॉकमधून नमस्कार करून मी बाहेर पडलो. इतकी 92 साली 10,000 रुपये साधारणतः पगार असणारी नोकरी, मगाशी मी उल्लेख केला त्याप्रमाणे खूप मोठ्या पगाराची नोकरी, ती सोडल्यानंतर घरच्यांच्या रिॲक्शन्स काय होत्या, किंवा सहकारी किंवा तुमच्यावर प्रेम करणारे तुमचे जे सुपिरियर होते त्यांच्या रिॲक्शन काय होत्या? माझे रिॲक्शन म्हणजे माझी कंबाईन फॅमिली होती. माझी मिसेस त्यावेळेला नोकरी करत होती. ती एका शाळेमध्ये BPM हायस्कूल खार म्हणून आहे, तिथे टीचर होती. आणि बिचारी संसारिक असल्यामुळे काय म्हणतात की दादरची भाज्या असू द्या किंवा बाकीचं काही छोटं मोठं असू द्या ती तेवढ्यामध्ये करायला तयार होती. आणि नोकरी सोडल्यानंतर काय इफेक्ट होईल वगैरे मी तिच्याशी एवढं डिस्कस करत नसे. पण तिला म्हणायचं की आता नोकरी सोडून आपल्याला इतर काहीतरी करावं लागेल वगैरे. पण तिचा मला वाटतं माझ्याविषयी अंदाज खरा ठरला. सपोर्ट द्यायचं ठरलं गेलं. घरामध्ये कंबाईन फॅमिली असल्यामुळे लहान भाऊ मोठा भाऊ असा विरोध करणारच नव्हते. माझा लहान भाऊ त्यावेळेला बाहेर निघालेला होता. मी त्याला 89 अगोदर बाहेर काढला होता आणि मी ट्रायल घेत होतो मार्केटची की आम्ही जगू शकू का मरू, जगू का मरू. पण ज्या वेळेला माझा सुरेश ज्या वेळेला इस्टॅब्लिश झाला त्यावेळेला मला वाटलं की मी पण त्याच्याबरोबर सपोर्ट द्यायला पाहिजे. आणि मग घरच्यांचे सगळे व्यवस्थित कंबाईन फॅमिली असल्यामुळे गावाकडे थोडीफार खेती होती. दाणं विकत घ्यावं लागत नव्हतं, गहू विकत घ्यावं लागत नव्हतं. बाकी मुंबईचं पाणी दूध काय विकत घेतलं इकडं तिकडं, बाकी काय मुंबईची भाजी थोडीफार. आणि जास्तीत जास्त झाली तर काय आपल्यासारख्या खेड्यातल्या माणसाला सकाळी तेल चटणी दिली, खरडा भाकरी दिली तर त्याला दिवसभर काय फार मोठा 5 पक्वान्न काय लागत नाही आहे. एवढ्यामध्ये तो सॅटिस्फाय असतो.
संध्याकाळी एखादा वडापाव जर घाला तर तो संध्याकाळी 8:30पर्यंत घरी जाऊ शकतो. त्यामुळे फार गरजा जास्त नव्हत्या, परंतु धडपड फार मोठी होती. आणि यावेळेला मी तुम्हाला जोक म्हणून सांगतो, माझ्या माझगावडॉकमध्ये अहिरे नावाचे एक साहेब होते. हे अहिरे साहेबांनी मला बोलवलं आणि मला म्हणाले, पोरा तुझ्या डोक्यावर काय परिणाम झालाय का? म्हणलं नाही झाला. मग हे रिझाईन का द्यायला लागलायस तू? कसला बिझनेसमन बनतोयस तू? काय तुझ्या डोक्यात फॅड उठले? म्हणलं पण मी रिझाईन देणार, म्हणलं मी स्वतःचं काहीतरी करणार वगैरे वगैरे. आणि जर समजा मला नाही जमलं तर म्हणलं मी भोला क्लास, पिंगेस क्लास आणि कुठेतरी कोहिनूर क्लासला बरं का, माझं गणित इंग्लिश इतकं सुंदर आहे की मी 20,000 रुपये 10,000 रुपये घेऊन येईल. अहिरे साहेब म्हणाले, बघ 8 दिवस ना साईन करत नाही ह्याच्यावरती, परत जा आणि परत एकदा ये. मला 8 दिवसांनी परत बोलवलं. काय करतोयस अशोक? नाही म्हणलं सर रिझाईन देणार निश्चित. अरे म्हणलं 8 दिवस तरी थांब. नाही म्हणलं 8 दिवस सुद्धा थांबणार नाहीये. बघ विचार करू, साईन करू, करा साईन. हाच माणूस अहिरे साहेब ज्या वेळेला माझी कंपनी इस्टॅब्लिश झाली ते 3 वर्षानंतर रिटायर्ड झाले माझगावडॉकमधून आणि माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, अशोक तुझ्याकडे ना मला 4 महिने किंवा 5 महिने नोकरी मिळेल का रे? आणि म्हणलं सर मी तुम्हाला नोकरी नाही देऊ शकत, म्हणलं मी तुमच्यावरती अधिकारानं बोलू शकत नाही, परंतु तुमचा महिन्याचा पगार म्हणलं मी घाटकोपरला पुरवायचा प्रयत्न करेन, पण म्हणलं मी तुम्हाला नोकरी नाही देऊ शकत. कारण पण म्हणलं खरंच अशोक रे, तुझ्यासारखा मागासवर्गीय मुलगा, तुझ्यासारखा खेड्यातून आलेला मुलगा आणि एवढं धाडस करत असताना मी बघितलं आणि माझ्या समोर तो आता इस्टॅब्लिश झालाच आणि हे बघून मला खूप बरं वाटते. एक 5 महिने विदाऊट पगाराची तर नोकरी दे. म्हणजे जर 5 महिने विदाऊट पगाराची सुद्धा नोकरी देणार नाहीये, तुम्ही मला सांगा, मी घाटकोपरला तुमचा आहे तो पगार माझगावडॉकचा तेवढा पुरवतो, बाकी सगळं सत्य. आणि आशीर्वाद मिळाले त्यांचे मला, त्यानंतर मी मागे ना बघितलं. वा वा वा. सर तुम्ही मगाशी कंपनीचं नाव ठेवताना उल्लेख केलात की मी विचार केला, माझं नाव अशोक, वडिलांचं नाव दगडू, आडनाव खाडे, कुलदैवत सिद्धोबा. तर हे अशा प्रकारे कंपनीचं नाव ठेवण्याला किंवा आत्ता तुम्ही उल्लेख केलात की मागास जातीमध्ये जन्म झालेला, बालपण तुमचं खूप संघर्षात गेलेलं आहे. आम्ही वेगवेगळ्या मुलाखतीतनं, लेखांमधनं ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. आणि गरिबीच्या बरगड्या तोडायची इच्छा, ही जिद्द मनात निर्माण करणारे आईवडील तुमचे आहेत. त्या संघर्षाबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल की वडील तुमचे मुंबईमध्ये चित्रा टॉकीजच्या समोर चांभार काम करत असत. म्हणजे हा जो पोर्शन आहे ना, तो आयुष्यामध्ये खूप हळहळ करणार आहे खरं म्हणजे तो असं फार सुंदर मराठीमध्ये सांगता येत नाही तो. नाही आणि अलंकारिक नकोय सर, कारण इथून निघणारे शब्द नाही तो सुंदर मराठीत ह्यामध्ये की तो इमोशनल करतो खूप अगदी मला. आणि मग मला ते फारच म्हणजे माझ्या आईने जे कष्ट भोगले ते कष्ट मला तसे एवढे फार म्हणजे काय म्हणतात त्याला की एकदम सुंदर भाषेमध्ये सांगण्यापेक्षा तिने भोगले. आणि माझे वडील माझ्या शाळेमध्ये मला ज्यांनी 8वी 9वी 10वीला इंग्लिश शिकवलं ते माझे यार पाटे सर समोर बसलेलं. सर जरा वर या. वा वा वा, क्या बात है. वर सर, वर या. त्यांना घेऊन या. घेऊन या कोणी तर. नमस्कार सर. या सरांनी मला इंग्लिश शिकवलं आणि तुम्हाला खोटं वाटेल की मला ते आजही बोलतील आणि सांगतील बरं का. त्यांनी मला 10वीला इंग्लिश शिकवलं, त्यांनी मला 8वीला 9वीला शिकवलं. आणि हीच व्यक्ती माझ्या शाळेमध्ये, मला वाटते सर 1972 असेल ना, तुम्ही पहिले आला होता. 1972ला केंद्रामध्ये पहिला आलेला विद्यार्थी, यांचं गाव ढवळी आहे. त्यांचं हँडरायटिंग, ह्यांची लिहिण्याची पद्धत, त्यांचं स्पेशल अंकगणितामध्ये ह्यांना 100 पैकी 100 आहेत. आणि हे माझे गुरु सर्व अर्थाने बनले. यांनी मला जे इंग्लिश शिकवलं, एक 2-1 वर्षाच्या अगोदर मी ह्यांच्या घरी गेलो होतो, तसं नेहमी यांच्या घरी जातो, पदस्पर्श करतो आणि पुढे जातो. तासगावला हे राहतात. आणि अशा अवस्थेमध्ये ज्या वेळेला मी यांच्याकडं इंग्लिश शिकलो किंवा इंग्लिश ग्रामर शिकलो, मी ग्रामरची काही वाक्य सरांना मी बोलून दाखवली, त्यावेळेला मला ते म्हणाले की अशोक खरंच कमाल आहे, 15-20 वर्षाच्या अगोदर शिकवलेली तशीच्या तशी वाक्य तू तोंडातून कशी काय बोलतोस, मला ते कळणं झालंय. आणि खरंच मी विसरलो नाही ती वाक्य, मी ग्रामर विसरलो नाही. मी कदाचित घाटीमध्ये बोललो असेल बरं का, पण मी ग्रॅमॅटिकली कधी सुद्धा मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या 150 ते 125 इंजिनियर माझ्याकडे काम करतात. मी मोठमोठ्या लंडन असू द्या, इंग्लंड असू द्या किंवा दुबईचा राजा असू द्या, त्याच्याबरोबर काम करताना माझा टोन कदाचित घाटे असेल बरं का, पण मी ग्रॅमॅटिकली इंग्लिश बोलत असताना फक्त सरामुळेच मी माझं ग्रामर शुद्ध करू शकलो आणि हेच माझे गुरु बनले. सर तुम्ही जरा 2 शब्द. मी तेच म्हणणार होतो, पाटील सरांना आपल्या लाडक्या शिष्याबद्दल काय वाटतंय?
अशोकची खूपच तयारी होती आणि वसतिगृहात राहणारा विद्यार्थी वरांड्यात आमच्या शाळेच्या हायस्कूलच्या वरांड्यात एक बल्ब होता, त्या बलाखाली बसणं आणि अभ्यास करणं. मी सुद्धा भावनावश होतोय की त्यानं खूप प्रेम केलं सामान्य व्यक्तीवर. आणि एवढा कसं आहे, शिक्षक हा प्रत्येकाला मोठा वाटत असतोय. मला मराठी शिकवणारे ज्ञानेश्वर वाटायचे, मला गणित शिकवणारे रंगलर परांजपे वाटायचे. तसा मी काय खूप विद्वान नाही, इंग्लिश इतकं चांगलं फार आहे अशातला भाग नाही, पण माझ्या ठिकाणी निश्चित आत्मीयता होती. वा वा. ती आत्मीयता मी याच विद्यापीठाचा, शिवाजी विद्यापीठाचा डबल ग्रॅज्युएट आहे आणि मी याच नगरीत, शाहू नगरीत शिकलेलो आहे. शाहूंच्या विचारांचा पगडा माझ्या मनावर होता. त्यामुळं ही सर्व मुलं ही माझी मुलं आहेत असं समजलं मी. आणि त्या आत्मीयेतून त्यांनी विचार घेतले आणि तो घडला. त्याचं भाग्य समजायचं, त्याच्या भाग्यामुळं मला भाग्य मिळालं. हे इतक्या सामान्य शिक्षकाला एवढं मोठं भाग्य मिळणं कठीण असतंय. एवढे विचार सांगून आबांच्याकडे देतो. ह्याने मला एकदा क्लॉजचं एकदा वाक्य सांगितलेलं होतं आणि तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज होता. मी सरांच्या घरात बसलो, ते म्हणाले, सर तुम्ही ज्या तऱ्हेने आम्हाला क्लॉज शिकवत होता, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब आणि नाउन क्लॉज शिकवत होता, सर असा शिकवणारा मी शिक्षक बघितलेला नाही आहे किंवा ही कॉन्सेप्टच कळली झाली. तर मी त्यांना एक ॲडजेक्टिव्ह क्लॉजचं वाक्य म्हणून दाखवलं. ते म्हणाले, बाप रे कसा बोलतोयस तू. किंवा मी त्यांना सुपरलेटिव्ह आणि पॉझिटिव्ह डिग्रीचं एक वाक्य बघून त्यांना म्हणून दाखवलं. त्यानंतर पण ते म्हणाले, ती वाक्य जशी शिकवली तशीच तुझ्या लक्षात आहेत. म्हणलं सर तशीच्या तसे लक्षात आहेत. ग्रामरमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी तुम्हाला सांगतो, मी कराड इंजिनिअरिंग कॉलेजचा मी चेअरमन आहे. मी माझं पहिलं कॉलेजमध्ये मी जर काय केलं असेल तर मी 12 लाख रुपये एका इन्स्टिट्यूटला दिले आणि त्यांना सांगितलं तुम्ही माझ्या कॉलेजचं ग्रामर पहिलं व्यवस्थित करा. आता माझ्या कॉलेजमध्ये एक सुद्धा विद्यार्थी घाटी बोलत असेल बरं का, पण आय एम गोईंग, वी आर गोईंग अगदी परफेक्ट बोलतो तो. पाटील सर खूप मनापासून बोलत होते. हो, छान छान. सगळ्यांनाच अनेकांच्या डोळ्यात अश्रू, मलाही आवरले नाहीत. आणि खरं सांगतो, अशा वेळेला डोळ्यात पाणी आलं तर अपराधी वाटायचं काही कारण नाही. कारण आपल्या मंगेश पाडगावकर सरांनी म्हटलंय की लक्षात ठेवा, डोळ्यात जेव्हा आसवा असतात तेव्हाच माणसं असतात. कुसुमाग्रजांच्या कवितेचा अर्थ असे गुरुजन बघितल्यानंतर आपल्याला कळतो. कारण ते म्हटले की ही माझी मुलं आहेत, अशा प्रकारे मी त्यांना ट्रीट करत होतो आणि माझी मुलं आहेत असं समजून मी त्यांना वागवत होतो. म्हणजे पाटील सर काही पैसे देत होते का तुम्हाला? नाही. काही वेगळा डब्यातनं खाऊ आणून देत होते का? नाही. पण ती आत्मीयता इतक्या मनापासून होती की त्याची शिदोरी खाडेसरांच्या बरोबर अजून पण आहे आयुष्यात या अंतरावर. म्हणून चिरवडकरांच्या कवितेतल्या ज्या 2 ओळी आहेत की पैसे नकोच सर, थोडा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. शाबास 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 शाबास. एकदम भारी. तुमच्या बालपणाविषयी प्रवासाबद्दल आपण हो, मध्येच प्रवास असा, म्हणजे मी भारतीला शिकत होतो 8वी 9वी 10वी 11वी, एक पॅन्ट एक शर्ट, बनियन नसायचं आतमध्ये, अंडरवेअर नव्हती खरं म्हणजे. पण शिक्षकांनी जे प्रेम केलं ते आतून प्रेम होतं. सकाळी 2 चपात्या, संध्याकाळी 2 चपात्या, आमचं प्रमाण संपलेलं असायचं. आणि ह्या चपात्यावरती बरं का माझा लहान भाऊ सुरेश भाऊ आमदार आहे तो, आणि मी त्या बोर्डिंगमध्ये राहायला लागलो. गावाकडे गरिबी जरी असली तर बरं का, आजूबाजूला इलुमावशी होती, तानवाका होती, इंदाबाई होती. इथं नाही भाकरी मिळाली तरी इलुमावशीच्या टोपल्यातून भाकरी उचलली तर इलुमावशीनं कधीच कंप्लेंट केली नव्हती. इथं जर नाही भाकरी मिळाली, घरात भाकरी नसेल तर इंदाबाईच्या टोपल्यात भाकरी असेल तर तिच्यातून भाकरी घेतली तर तिनं कधीच कंप्लेंट केली नव्हती.
आणि असा खेड्यातला माणूस ज्यावेळेला 2 चपात्यावर येतो बरं का, त्याची काय हालत असेल. मला अगदी प्रामाणिकपणे माझ्यापेक्षा माझ्या लहान भावाची आमदाराची फार ओढाताण झाली. हे आमदार फार थोडा नादान माणूस होता, खेळण्यामध्ये त्याचं जास्त लक्ष होतं. आणि आम्हाला 2 चपात्याचं प्रमाण असायचं. त्या मला 2 चपात्या, त्याला 2 चपात्या. हा पट्ट्या काय करायचा, 2 चपात्या लवकर खायचा आणि माझ्याकडे बघायचा. मग मी त्याला 1 चपाती द्यायचो आणि मग मी तो 3 चपात्या खायचा आणि मी 1 चपाती खायचो. मी एका चपातीवर दिवसभर थांबायचो, संध्याकाळी परत 2 चपातीमध्ये 1 चपाती त्याला द्यायचो. म्हणजे दिवसाला फक्त मी 2 चपात्या खायचो आणि हा जवळजवळ 4 चपात्या खायचा. आणि जी चपाती करणारी बाई होती आमच्या तिथे हॉस्टेलला, तिला तपकीर ओढायची सवय होती. हिला कुठून तर ना 5 पैसे 10 पैशाची तपकीर आणून द्यायचं आणि तिला सांगायची, मावशी 1 चपाती इकडे टाक माझ्याकडे. आणि ती जी चपाती चोरून खिशात घालायचा, आमच्याकडे जायचा वड्याच्या काठी. त्या चपात्याला तेल नाही, त्या चपात्याला चटणी नाहीये. आणि हा चपात्या गुबगुबीत खाऊन बरं का. आता म्हणलं आबा जरा पाणी पिल्यावर जरा बरं वाटते, नाहीतर पालतं झोपायची वेळ आली होती बघा. आता खरं सांगतो तुला, कारण 8 वाजता जेवण मिळणार. तो पण काय गाजरं मिळत नव्हती, शेंगदाणे मिळत नव्हते आणि फुटाने घ्यायला 4 आणे आमच्याकडे पैसे नव्हते. असा माझा प्रवास सुरू झाला. खरं सांगतो तुम्हाला, मी ज्या वेळेला SSCला आलो त्यावेळेला 1972ला SSCला मी आलो. 1972ला खूप दुष्काळ पडला. शेतकरी म्हणजे डबा पाठवायचं बंद झालं, घरातून 2 भाकरीन चटणी यायची बंद झाली. त्यानंतर तुम्हाला सांगतो फार मोठा जोक झाला असा की माझे लेंगा आहे ना, मी तर तुम्ही जर जुनी कोणी बघत असाल तर ना 500 एक बार आणि त्यावेळेला ना एक दुसरा एक बार होता चावी बार. हे चावी बार थोडा कडक होता, 500 जरा थोडा मऊ होता आणि त्यानेच कपडे धुवायला लागायचे. मी एक दिवशी वड्यावरती कपडे धुवायला गेले, लेंगा धुत असताना नेहमीप्रमाणे जरा थोडासा घासून धुतला. 500 बार नव्हता, चावी बार माझ्या हातात होता. त्या लेंग्यानं अगोदर थोडंसं इथं जिरलं होतं आणि फाटलं होतं गुडघ्यावरती. त्याने 2 फूट खाली कासरात एकदम अगदी वावर सरळच त्याने तानात घेऊन गेला. तो झालं काय माहिती आहे की मला लेंगा घालायला नाहीये. मी आता शाळेत कसा जाणार, मी काय करणार, मी खोचणार तर कुठे त्याला. सगळं तारंबळा झाली. मी टावेल लावल्यानंतर माझं बोर्डिंग शाळेमध्येच होतं. मी टावेल लावून शाळेमध्ये आलो आणि बोरगावचे माझे देसाई सर आहेत, देसाई सर वारले ते आता. ह्या देसाई सरांनी ते बघितलं मला आणि ते म्हणाले, खाडे टावेलावर कसं काय, क्लास चालू झालाय, चड्डी नाही पॅन्ट नाही घातली. म्हणलं सर असं झालं, कपडे धुताना लेंगा फाटला आणि आता म्हणलं दुसरा लेंगाच नाही माझ्याकडे, काय नको. म्हणाले बघा कोणाचा तर घाला. मग ते मला एका तासगावला जर तुम्ही गेला तर तिथे एक अजंटा स्टोअर आहे, त्या अजंटा स्टोअरमध्ये मला कपडे घेतले. माझी परीक्षा फक्त 7च दिवसावर थांबली होती, मला कपडे नव्हते. मला त्याने लेंगा घेतला, सदरा घेतला, दत्त टेलरकडे गेले आणि ते म्हणाले ह्याला जरा 2 दिवसात शिवून द्या. दत्त टेलर म्हणाले आता हा लेंगा सदरा शिवून मिळणार नाही साहेब, लग्नाचे दिवस आहेत, 8-10 दिवस लागतील. अहो म्हणे 8-10 दिवस लावू नका, ह्या पोराला परीक्षेला कपडे नाही आहेत. त्या माणसाने मला कपडे शिवू दिल्यानंतर बरं का, ते जे मी कपडे घातले ते मी परीक्षा होईपर्यंत धुतले पण नाहीत आणि काढले पण नाहीत. खरं सांगतो तुम्हाला, त्याच कपड्यावरती मी परीक्षा दिली, शेवटचा पेपर दिला आणि तेच कपडे घालून मी पेडला गेलो. ह्या इन बिटवीन एकदा प्रॉब्लेम असे झाले की गावाकडची जत्रा असते, बापूला वाटायचं की पोरं गावाकडे यावी, जत्रेत काही नाही मिळालं तर गारीगार तरी तिने खावं आणि निघून जावं. बाकीचं काय मिठाई नाही खाल्ली, जिलेबी नाही खाल्ली, पेढे नाही खाल्ले, चिवडा नाही खाल्ला, भजन नाही खाल्लं, तरी सुद्धा बापूंना वाटायचं. बापूने मला फोन केला, म्हणाले बाबा ये जरा जत्रेला. काय त्रास असते, 4 माणसं गावचे आलेले असतात, मटण असते गावामध्ये घराला खायला वगैरे, इकडे तिकडे मला बरं वाटेल. मी बापू म्हणलं मला अभ्यास आहे, मी नाही येऊ शकत आता. बापूंना वाटलं खरंच अभ्यासासाठी पोरगं नाही म्हणते का. खरं कारण होतं, लेंगा फाटला होता गुडघ्यावरती आणि शर्ट फाटलं होतं काकेवरती. आणि जत्रा म्हणजे तसं नाही पाहिजे, जत्रात नवीन कपडे पाहिजेत, मग ते मजा येणार, मग ते पिक्चर बघायचा, तमाशा बघायचा, गारीगार खायचं, भजं खायचं आणि त्यानंतर हा सगळा प्रकार. म्हणून नकोच त्यापेक्षा. मला बापू म्हणाले या आबा तसाच ये. मी म्हटलं माझा लेंगा फाटलाय. म्हणलं ये तसाच येतो. मी तासगाव पेठ गाडी पकडली, गेलो आणि बापू मला बोलताना म्हणाले राजा एक लक्षात ठेव आता फक्त. म्हणलं काय ठेवू लक्षात आता बापू. म्हणे मी तुला नवीन कपडे नाही घेऊ शकणार आता, माझं एवढं सगळं वातावरण बिघडलेलं, म्हणजे माझी परिस्थिती एवढी ढळलेली आहे. पण एक लक्षात ठेव आबा, तू हे माझं वाक्य विसरू नकोस. म्हटलं काय बापू तुमचं वाक्य. मला बापूने जे वाक्य सांगितलं ना ते माझ्या मनात असं फिरत राहिलं. ते म्हणाले हा दुष्काळ मी घेऊन नाही आलेलो, हा दुष्काळ निसर्गाने दिलेला आहे. निसर्गाने दिलेल्या दुष्काळामध्ये तुम्ही चापला, ते चापले, सगळेजण आतमध्ये भरडून निघाले. ज्यांच्याकडे पुंजी होती त्यांनी आता जगायचा प्रयत्न केला, ज्यांच्याकडे पुंजी नव्हतं ते उघड्यावर आले. पण ना आबा एक लक्षात ठेव, ह्या दुष्काळामध्ये आपल्या घरातली कुंभाराने दिलेली गाडगी मडकी जरी गेली, आपल्या घरात असलेलं जर्मन पितळ तांब जरी बाहेर गेलं, पण जोपर्यंत आपल्या शेताच्या माळ्यावरती पळसाची पानं येतात ना, तोपर्यंत तू समजू नकोस की माझ्या घरात दुष्काळ आलेला आहे. जरी भांडी कोंडी नसली तर राजानो पत्राळ्यावरती द्रोण करून तुम्हाला मी वाढेल, परंतु ना दुष्काळ आला म्हणून तुम्ही नाराज होऊ नका.
क्या बात आहे. अरे हे वाक्य असं दणक्या बाज बसलं डोक्यामध्ये, काय सांगू तुम्हाला. आमचे जोशी सर होते त्यावेळेला आम्हाला शिकवणारे. आमच्या ह्याच इथं राहणाऱ्या माझ्या मुरकुटे मॅडम होत्या. के.एस. पाटील सर होते. गणिताच्या पेपरमध्ये कधीच मागं पडलो नाही. संस्कृतच्या पेपरमध्ये कधीच मागं पडलो नाही. मराठीच्या पेपरमध्ये कधीच मागं पडलो नाही. आणि इंग्लिश बाबतीत तर सर मला नेहमी म्हणायचे की मला वाटते की तू कुठेतरी मोठा होशील. त्यावेळेला कधी कधी म्हणायचे ते गमतीनं, कारण माझ्याबरोबर कानिटकर पण फार हुशार होता, शिवजा पाटील पण फार हुशार होता. पण कदाचित मला जी त्यावेळेला हाईट मिळाली माझ्या एका वडिलांच्या शब्दामुळे, ती हाईट मात्र फारच होती. आणि हे सगळं बघत असताना मी माझ्या आईचे जे झालेले हाल आहेत ना ते बघत गेलो. तिचं लुगडं गुडघ्यावरती फाटलं, डोक्यावरती फाटू नये म्हणून मी विठ्ठलाला म्हणायचो, विठ्ठला अरे माझ्या आईचं लुगडं गुडघ्यावर फाटलं, आता डोक्यावर फाटल्यानंतर तिला लुगडं कोर घेणार. कारण तिचं ते 9वारी लुगडं, ते 9वारी लुगडं घ्यायचं म्हणजे 150-200 रुपये व्हायचे. माझ्या आईला दुसरं लुगडं घेण्यासाठी काय राहिलेलंच नव्हतं. आणि मग ते लुगडं फाटल्यानंतर तिनं दंडकं घातलेलं मी बघितलं. मग ते दंडकं म्हणजे ह्या लुगड्याचा अर्धा भाग आणि त्या लुगड्याचा अर्धा भाग. तुम्ही कदाचित असे अर्ध्या भाग लुगडं घातलेली काही माणसं बघत असाल, बेलदान्य असतात किंवा बाकीच्या फासे पारदे असतात किंवा इतर त्या बायकाच्या भांडीकुंडी विकतात ना, तशा प्रकारच्या असतात. मी तशा शेअरमध्ये आयला बघितलं. माझ्या गावामध्ये माझ्या आईला कुंकवाचा मान आहे. म्हणजे लग्नामध्ये जर पहिला कुंकू लावायचा असेल तर तो माझ्या घरचा मान आहे. पण माझ्या आईचं लुगडं फाटलेलं असायचं म्हणून बरं का, ती कुठेतरी बाहेर जाऊन थांबायची, घरात येऊन थांबायची आणि त्या कुंकवाच्या मानाला जायचं नाही. गावात जर एखादी 16वी करून जर मुलगी आली असेल गावात लग्न करून, तर तिची बुती वाटण्याचा मान माझ्या घरातून माझ्या आईला असायचा. पण फाटकं लुगडं आहे म्हणून बरं का माझी आई म्हणायची तर नाही मला आता जरा 2-3 दिवस प्रॉब्लेम आहे, तुम्ही दुसरीकडून कुणाकडून तर बुती वाटा. ह्या गोष्टी मी आईकडून ना फार जवळून अपमानित मी बघत गेलो. आणि त्याचा माझ्या मनामध्ये ना काहूर उडत गेला अगदी असं की माझ्या आईसाठी मी आता करणार, मी माझ्या आईसाठी करणार. आणि सर तिथून पासूनच सुरुवात झाली त्याची. मग तुम्ही वडिलांनी सांगितलेलं एक वाक्य असं जिगरबाज, की जोपर्यंत पळसाची पानं आपल्या बांधावरती आहेत तोपर्यंत काळजी करू नको, आणि ते डोक्यात ठेवून तुम्ही परिस्थितीशी लढायला सुरुवात केलीत. सर, देसाई सरांचा उल्लेख तुम्ही केलात. त्यांची आणखीन एक आठवण तुमची आहे 10वीच्या सहामाही परीक्षेची, की ज्या वेळेला पेपर स्वतः बनवायला लागायचे आणि तुमची परिस्थिती नव्हती. ती आठवण काय आहे? खरं म्हणजे मी 10वीला असताना संस्कृतचा पेपर होता. आम्हाला देसाई सर संस्कृत शिकवत होते. संस्कृतमध्ये 10वीला तुकडीमध्ये संस्कृत शिकवणारी एकच तुकडी होती. आमच्या क्लासमध्ये तसे काय कानिटकर वगैरे किंवा आमच्या शाळेमध्ये दुसरा कुलकर्णी वगैरे असा कोणी मुलगा नव्हता. परंतु संस्कृतमध्ये येणारे जे काय पंडित होते ना, ते पुढचे पंडित होते. आणि संस्कृतमध्ये श्लोक पाठ करणं, कारण मी भजन मला चांगलं म्हणता येत असल्यामुळे मला काही अभंग पाठ होते, काही गवळणी पाठ होते. मी भजनामध्ये अभंग आणि गवळणी म्हणत असे. काही अभंग पाठ असल्यामुळे संस्कृतचे श्लोक पाठ करायचा तसा त्रास होत नव्हता. परंतु जे शेवटचा प्रश्न असायचा, त्या शेवटच्या प्रश्नामध्ये मारामारी अशी व्हायची की जो पंडिताचा मुलगा आहे त्याला ते अवांतर वाचनामध्ये जो दिलेला पोर्शन आहे तो मात्र तो परफेक्ट करायचा. त्याला 10 मार्क असायचे. 10 पैकी तो 8 स्कोर करायचा. आम्ही अवांतर वाचन केलेलं नसायचं, त्यामुळे आम्हाला 4 किंवा 5 मार्क्स मिळायचे आणि त्याच्यातच 3 मार्काचा फरक पडून तो निघून जायचा. असं होत असताना संस्कृतचा पेपर झाला. मला अण्णा तेवढ्याला मुंबईला होते. ते 20 रुपये पाठवायचे मला आणि सुरेशला. त्यांची मनी ऑर्डर आली नव्हती आणि मला पेपरला पैसे नव्हते. आणि पेपर चालू झाला, मी स्टाफ रूमच्या बाहेर आलो, देसाई सरांना म्हणालो मला पेपरला पैसे नाही आहेत. ते म्हणाले अरे आता तर म्हणे अरे पेपर चालू झाला, तुम्हाला काय आता कुठून आणायचा पेपर? म्हटलं सर मला माहीत नाही आहे. सर म्हणाले थांबा. तिने गेले ते स्टाफ रूममध्ये, ही घडलेली गोष्ट आहे. स्टाफ रूममध्ये त्यांनी स्टाफ रूमचे जे त्यांचे रजिस्टर असते त्या रजिस्टरचे 6 पानं फाडून दिले. माझ्याकडे त्यावेळेला क्लिप नव्हती त्याला किंवा धागा नव्हता. म्हणून मी मागे गेलो. मागे शाळेचं एक बावळीचं झाड आहे, त्या बावळीचा काटा त्याला लावला आणि तो पेपर मी दिला. मला समास बरोबर आखता येत नव्हते, 1/3 समास सोडता येत नव्हता. मी छोटासा समास सोडला आणि तो पेपर लिहिला. गोष्ट अशी झाली की आम्हाला 20 पैकी वहीला मार्क असायचे आणि 80 पैकी आम्हाला पेपराला मार्क असायचे. माझं काही सुद्धा चुकलं नाही. लकनी मला तो पॅरेग्राफ बरोबर आला. मला 80 पैकी 77 मार्क्स पडले आणि मला 20 पैकी 19 मार्क्स मला वहीला होते. ज्यावेळेस आम्ही तुम्ही असं जसं बसलात तसे आम्ही 800 विद्यार्थी तिथे उभा राहायचो. देसाई सर आले आणि मला वाटलं की क्लासमधला कुठला तर कानिटकर वगैरे कोणता दुसरा मुलगा एखादा फर्स्ट येण्याची शक्यता आहे. आणि देसाई सर आले म्हणजे काय बाकीचं काय होणार आता, ह्याच्यापेक्षा दुसरं काय होणार नाही आहे. आपला पेपर तर बाबळीच्या काट्याचा पेपर आहे, ह्याच्यापेक्षा त्याला काय महत्त्व मिळणार आहे.
पण देसाई सरना मुसमुसलेन म्हणाले की खरंच शाळेमध्ये असा प्रसंग कदाचित पुढे येऊ नये आणि आता मागे पुढे पण कधी आला नसेल. आज म्हणजे पहिला विद्यार्थी येणारा त्यांचा गौरव करायचे सर आमचे, म्हणजे जो इंग्लिशला पहिला आहे त्याचा गौरव करायचे, मॅथला पहिला आहे त्याचा गौरव करायचे, संस्कृतला पहिला आहे त्याचा गौरव करायचे. आणि त्यांच्या मुलांचे पेपर आहेत ना ते शोकेस बोर्डात लावायचे. म्हणजे जो इंग्लिशला पहिला आहे त्याचा पेपर शोकेस बोर्डात लावायचा, म्हणजे गणितात पहिला आहे त्याचा पेपर शोकेस बोर्डात, त्याचं एक पान प्रत्येक दिवशी उलटं करायचं. आणि मी वहा महा सी ता थ ती तांती त्याच्यामध्ये मी वहा महा ह्याच्यामध्ये ना मला जरा थोडासा प्रॉब्लेम झाला म्हणून माझे 77 पैकी 3 मार्क्स गेले. त्यापैकी एक मार्क्स माझं ते मी वहा महा पुरुषपदी वर्तमान काळाला मला जमलं नाही म्हणून ते मी वहा महा सी ता थ ती तांतीमध्ये मला ते रूपांतर करताना आलं म्हणून माझं 1 मार्क्स गेलं. माझा पेपर लावला तिथं सर म्हणाले ह्या पेपरची स्टोरी अशी आहे. अर्धा तास खाडे आला तिथे उभा राहिला, रडू लागला आणि त्यांनी मला सांगितले की सर माझ्याकडे पेपरला पैसे नाहीत. माझ्याकडे पेपर आणायलाच पैसे नव्हते. मी पेपर आणणार कुठे, माझ्याकडे पानं आणायला पैसे नाही आहेत. मी पेपर लिहिणार कसा आणि बाकी कोणाला सांगणार मी आता. बाकीचं न सांगता मी देसाई सरांना सांगितलं, देसाई सरांनी ती पानं फाडून दिली. त्याचा पेपर झाला, पेपराचा तो काटा तसाच राहिला तिथे. आणि खरं सांगतो तुम्हाला त्या पेपरला मी पहिले आल्यानंतर ना मला बऱ्याच वेळेला देसाई सर माझ्या बोर्डिंगचे रेक्टर होते आणि बोर्डिंगला त्या माणसांनी ज्या तऱ्हेनं आम्हाला सांभाळलं ते अगदी पितृतुल्य अशाच अवस्थेमध्ये त्यांनी सांभाळलं. जरी आमच्या बोर्डिंगचे दाणे संपले तर ते बोरगाववरून काही काही वेळेला 8-10 पोती स्वतःच्या घरचे दाणे आणून त्यांनी आम्हाला घातले आणि आमच्या कशा तर परीक्षा वगैरे त्यांनी पुढे ढकलल्या होत्या. आणि हा तो प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये खूपच म्हणजे काय म्हणतात त्याला की फार टोचन करून गेला. मग सर आर्थिक संघर्ष चालू होता. तुमचे आईवडील शेतामध्ये रोजंदारी करत होते. वडील काही वर्ष मुंबईला चांभारकाम करायचे. मला आवर्जून सांगायला आवडेल की मुंबईला दादरच्या चित्रा टॉकीजच्या समोर एक मोठं झाड आहे. त्याचा बुंदा एवढा असेल साधारण कवेत घेण्या एवढा. त्या झाडाखाली सरांचे वडील चांभारकाम करायचे आणि त्यांनी उल्लेख केला की ते 10,000 रुपये पाठवत असत. ते झाड सरांच्या वडिलांनी लावलेलं आहे आणि आजही BMW मधनं जाताना त्या झाडाला नमस्कार करूनच सर पुढे जात असतात. ती कृतज्ञता व्यक्त करत असतात. तुम्ही गावकी करत होतात असं म्हटलं, 12 बलुतेदारी होती, म्हणजे नक्की काय प्रकार होता तो? नाही, तुम्ही जर गाव बघितलं असेल तर गावामधली पहिली रचना अशी होती की गावामध्ये जे महार, मांग, चांभार, लोहार, साळी, माळी, कोळी ह्या लोकांनी गावामध्ये फक्त ज्यांच्या जमिनी आहेत, ज्यांच्या जमिनीमध्ये काम करायचं आहे त्यांच्या जमिनीमध्ये काम करायचं. आणि त्यांच्या जमिनीचं काम केल्यानंतर ना वर्षभरामध्ये त्यांनी जुंधळे काढले, मग जुंधळ्याचा एवढा एवढा पाचून तर त्या चांभाराला द्यायचा, त्या मांगाला द्यायचा. मांगाने त्याच्यासाठी त्याच्या मला वाटते दोरखंड असतात ती दोरखंड द्यायची. त्या दोरखंडाची किंमत घेत नसत, रुपया नसत घेत, पण त्या दोरखंडाच्या मोबदल्यात त्याला मग मूग, मटकी, डाळ वगैरे असं काय तर दिलं जायचं किंवा धान्य दिलं जायचं. चांभाराच्या बाबतीत पण तसंच होतं. सगळी तुटलेली सगळी चपला किंवा खेटर असतील त्या पाटलांची किंवा गाववाल्यांची सगळी ह्यांनी शिवून द्यायची आणि त्यानंतर त्याच्या मोबदल्यात त्याला कुठंतरी एक भाकरी, चटणी असं मिळायचं. ह्याला गावकी म्हणतात गावाकडे. ही गावकी हा प्रकार अजूनही चालतो गावामध्ये. आणि आता जरा थोडंसं आमच्यासारख्या शिकलेल्या मुलांनी ती गावकी आता बंद झाली त्यांच्यामुळे. नाहीतर ती वडलोपार्जित गावकी ही असाच प्रकार गावामध्ये होता. आणि हे गावकी माझे वडील करत असत. आणि मला वाटते की मी ज्या वेळेला 4थी, 5वी, 6वीला शाळेला होतो, सुरेश ज्या वेळेला 4थी, 5वी शाळेला होता त्यावेळेला गावकीच्या आलेल्या भाकरीवरतीच फक्त आम्ही सकाळी शाळेला जाऊ शकत होतो. कारण आईने ठोकलेल्या रात्रीच्या भाकरी सकाळी टोपल्यामध्ये कधी सुद्धा दिसल्या नाहीत, कारण त्या संध्याकाळीच अपुऱ्या होत्या, त्या सकाळी कधीच पुऱ्या पडल्या नाहीत. मग गावकीच्या ज्या शिळ्या भाकरी होत्या त्याच्याबरोबर चटणी आणि बाकी काय असेल ते सगळं खायचं. आणि त्यानंतर मग ती 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी चालू झाली. आईवडिलांचं योगदान तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठं आहे. आणि एक खूप मनाला चटका लावणारा प्रसंग आहे. त्याच्यापासून तुम्ही ठरवलं की आता माझ्या सहवासात आलेल्या कुठल्याही माणसाच्या आईचं लुगडं फाटकं दिसता कामा नये. दळण आणायला तुम्हाला आईने सांगितलं होतं आणि तुम्ही वाटेत ठेच लागून पडलात. ह्यातल्या बऱ्याच लोकांनी असं बघितलं असेल. खरं म्हणजे हा प्रसंग ना मी माझ्या मुलाखतीमध्ये सांगितला तो खरा, परंतु जर प्रत्येकाने गावाकडचं जर आयुष्य बघितलं असेल तर जो श्रावण महिना असतो ना फार खतरनाक महिना असतो. या श्रावण महिन्यामध्ये जवळजवळ सर्वांचे धनधान्य संपलेलं असते, नवीन धनधान्याकडे वाटचाल चालू असते. म्हणजे एखादा श्रीमंत असेल तर त्याच्याकडे 1-2 पोती शिल्लक असतात, गोरगरीब असतात तर त्यांच्या घरी ते खपाटीला गेलेले असतात, त्यांच्याकडे दानं नसतंय, त्यांच्याकडे बाकी काय नसतंय. गावकी करायची, कुठेतरी खायला मिळेल तिथं बघायचं, इकडे तिकडे काय तर करून रोजगार बेरोजगार म्हणजे असा थोडासा मेळाप करून तो श्रावण आणि भाद्रपद बाहेर काढायचा.
कारण अशा अवस्थेमध्ये श्रावणामध्ये एक अशीच गोष्ट झाली. मला आईनी एक मिक्स म्हणजे मला वाटतं त्यामध्ये मूग असेल, त्याच्यामध्ये तूर असेल, त्याच्यामध्ये हरभरा होत्या, त्याच्यामध्ये उडीद होते आणि त्याच्यामध्ये काही जोंधळे होते, ज्वारी होती आणि असं मला मिक्सिंग करून तिनं मला दुकानामध्ये पाठवलं होतं गिरणीमध्ये. मी गिरणीमध्ये गेलो, महम्मदबाईची गिरण होती, माझा नंबर आला, त्यानं दळून दिलं, तो डबा घेतला. मला त्या मिक्स म्हणजे टोटल त्याने ते मिक्स केलं. त्याची भाकरी करतात का झुणका करतात ते मला काय माहीत नव्हतं. मला वाटलं आहे ना ते झुणक्याचं पीठ केलं असेल आणि खरं त्याची तिला भाकरी करून द्यायची होती, कारण ते 1 किलोभर होतं. श्रावण महिना असल्यामुळे बाहेर कसं झालं, तिथे गुळगुळीत सगळं होतं, ते खेळाचं ग्राउंड तिथे. आणि त्या गुळगुळीत ग्राउंडवरून येत असताना मला काय ते पाय असा व्यवस्थित ठेवा चिखलामध्ये काय समजलं नाही आहे. आणि तो डबा घेऊन मी तो चिखलामध्ये पडलो आणि ते सगळं पीठ आहे ना ते जमिनीमध्ये सांडलं आणि मी मोकळा डबा घेऊन घरी आलो. मोकळा डबा घेऊन घरी आल्यानंतर मला आईने बघितलं. मी रडत रडत आईपाशी उभा राहिलो सगळ्या चिखलाने भरल्यानंतर. आई म्हणले, आबा काय झालं रे? म्हणलं, आई मी डबा घेऊन आलो, पण म्हणलं मी मुसलमानाच्या बाहेर येत असताना म्हणलं निसरगुंडी होती, त्या निसरगुंडीवर पडलो म्हणलं, सगळं आई पीठ सांडलं गेलं. आई म्हणली, आबा खरं सांगते तुला, आता घरात काही सुद्धा नाही शिल्लक. जेवढं होतं तेवढं सगळं ना तुमच्या संध्याकाळच्या भाकरी होतील म्हणून मी तुम्हाला दिलं होतं ते. आणि आता काय करायचं, 8:30 झाले. 8:30 वाजता कुठलीही बाई बरं का कोणाच्या घरामध्ये जात नाही खेड्यामध्ये, कारण ती जातच नाही दुसऱ्याच्या घरामध्ये. आई म्हणली, आबा ह्याच्या पुढे काय करायचं? मग बाकी मला तर काय माहित आता काय करायचं पुढे, दुसरं काय असेल तेव्हा. ती म्हणाली, चल माझ्याबरोबर नामदेव पाटलाकडे जाऊ आपण. नामदेव पाटलाकडे गेलो. 9:30 झाल्या होत्या, कडीला वाजवली. नामदेव पाटलांच्या मिसेस बाहेर आल्या. ते म्हणाल्या, तानूबाई कशाला आले एवढ्या रात्री? म्हणली, बाई असं असं झालंय आणि घरामध्ये काहीच नाही आता आणि पीठ पण नाही काय. अगं अर्धा तास अगोदर, पाऊण तास अगोदर आले असते तर आताच भाकरी सगळ्या होत्या नव्हत्या तेवढ्या शेतात सगळ्या देऊन टाकल्या आणि आता तुला कशाची भाकरी देऊन काय देऊ? आता पीठ पण नाही, काहीच नाही. माझ्याकडे पण तसंच थोडंसं राहिलंय, हे थोडंसं पीठ बाकी आहे. आणि त्या तिथं जण बाजूला पडलेली कणसं आहेत मक्याची. आणि तुम्ही जर त्या मला वाटतं त्या हुलग्याच्या शेंगा म्हणतात त्याला, काळ्या शेंगा असतात ते हुलगे, ते काळ्या शेंगा ते श्रावणामध्येच भरपूर येतात. ते म्हणजे हुलग्याच्या शेंगा पडलेल्या आहेत, त्या हुलग्याच्या शेंगा मक्याची कणसं घे, हे थोडंसं पीठ घेऊन जा आणि कसं तर पोरं झोपव, सकाळी बघू काय करायचं. आई म्हणले, आबा ते कणसं तेवढी तुला घे, 4-5-6 कणसं येत असतील तर. मी त्या शेंगा घेते माझ्या वाट्यामध्ये, माझ्या आईने त्या शेंगा वाट्यामध्ये घेतल्या, मी कणसं घेतली. जेवढी माझ्या हात माझी 6वीला माझी मूठ किती मोठी असणार, मी त्याला जेवढी माझ्या मुठीमध्ये बसले तेवढी कणसं आम्ही घरी घेऊन आलो. आईने जाळ केला, आरामध्ये मी कणसं भाजू लागलो. तोपर्यंत त्या हुलग्याच्या शेंगा सोडल्या, आईने वर ठेवल्या, त्यात मीठ टाकलं. ती म्हणाली, आता बघा हे मीठ, हे हुलग्याच्या शेंगा आणि एवढंच बाबा आज आहे रात्री, ह्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त काय खायला मिळणार नाही. काही समजलंच नाही, खायला मिळणार नाही म्हणजे काय. आम्हाला काय माहीत आता हिचे दाणे संपले तर हिला असं काय झालं तसं काय झालं, पण मला माहीत होतं ते सगळं झालं. ह्यामध्ये माझ्या वाटणीला एक कणीस आलं, माझ्या वाटणीला थोड्या घुगऱ्या आल्या, सुरेशच्या वाटणीला पण थोडं एक कणीस आलं. सुरेशने सर्वात मोठं कणीस उचललं कारण त्याला जास्त भूक लागली होती. आणि घुगऱ्या घेताना पण म्हणला, मला 2 वाटे घुगऱ्या पाहिजेत, 1 वाटी होणार नाही आहे. आईने म्हणली, आबाची वाटी खाऊ नकोस, माझी वाटी खा. याने 2 वाट्या खाल्ल्या, 2 कणसं खाल्ली आणि झोपला. आम्ही सगळ्या आईच्या आजूबाजूला झोपलो. खरं सांगतो तुम्हाला, उपाशीपोटी झोपलेली आई जर ह्यापैकी कुणी जर बघितलं असेल बरं का, तर मला वाटते त्यांनी फार एकदम चिडीनं बरं का त्या संसाराला फाडायचा प्रयत्न केला असेल. मी बाजूला झोपलो होतो, सुरेश ह्या बाजूला झोपला होता, माझी चिंचणीची लहान बहीण आईच्या समोर झोपली होती, माझी दुसरी बहीण माझ्या मागं झोपली होती, अण्णा माझे त्यावेळेला औरंगाबादला होते. आणि आई रडत होती. सुरेश अगदी दिवसभर खेळल्यामुळे आणि 2 कणसं खाल्ल्यामुळे झोपला होता. माझी लहान बहीण झोपली होती, माझी मोठी बहीण जागी होती आणि मी पण जागा होतो. आई रडत होती, पण तिचा रडण्याचा आवाज येत नव्हता. मला वाटतं मी त्या दिवशी रात्री झोपलो नाही, मी आईकडे बघत राहिलो. मी आईला, का रडतेस असं म्हणायचं माझ्याकडे ते धाडस नव्हतं बरं का, कारण मला बघितलं होतं. तिचा विचार होता की आता सकाळी उठल्यानंतर ह्यांना काय देऊ. आणि अशा प्रसंगामध्ये ना हे आमचा आमदार आहे ना, हे बरोबर 5 वाजता उठलं आणि 5 वाजता उठल्यानंतर तो आईला म्हणला, मला भूक लागली, तू मला पहिली भाकरी करून दे. आई म्हणली, बाहेर बावा आलाय, तुला खाऊन घेईल, झोप आता, सकाळ झाल्यानंतर तुला भाकरी देते. हे कार्टा ऐकण्याच्या लाईनमध्ये नव्हतं. हे आईला म्हणलं, नाही मला भाकरी पाहिजे, तू मला भाकरी दे. माझी आजी होती ती माळीत झोपली होती, आम्ही सगळे बाहेर वरांड्यात झोपलो होतो.
अशा अवस्थेमध्ये आई म्हणते, अरे तुला कसली भाकरी देऊ आता, बाबा बाहेर आलाय, तुला घेऊन जाईल पकडून, मी उठली तर मला पण घेऊन जाईल. म्हणला तुला घेऊन जाऊ दे, मला घेऊन जाऊ दे, मला पहिली भूक लाग. मला कारण त्याला भूक लागलेली एवढी. प्रसंग असा होता बरं का, माझी आई परत माळीत गेली. तिनं बी बेवळ्यासाठी ठेवलेली तूर, मूग आणि उडीद चाळणीला, रात्री त्यावेळेला बत्ती नव्हती घरामध्ये, दिवा नव्हता, त्या चाळणीनं ते चाळले, सोपामध्ये घेतले आणि ती जात्यावरती बसली आणि त्यानं जात्यावरती ते गायलं आणि ते दळायला लागले. त्या मांडूर मी बसलो, त्याच्या मांडूर झोपलो होतो, ह्या मांडूर आमचा आमदार झोपलो होतं. आई रडत रडत ते भावाची गाणी म्हणतात, ओव्या म्हणतात, अशी आई माझ्या मामावरून गाणी म्हणू लागली आणि तिचे टपके होते डोळ्यातले बरं का, ते माझ्या इथे पडू लागले. सुरेशला ते काय समजलंच नाही आहे. ते काय तिला वाटलं ते आईचा घामबिम पडत असेल आणि ते असं 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 पुसायचं आणि ते म्हणायचं, तू सारखं मामावरती का बोलतेस, मामाचं गाणं का म्हणतेस, माझ्यावरती जरा गा की जरा आईला. आई म्हणायची, थांब तुझ्यासाठीच गाते राजा, थांब जरा तू. मग काहीतरी भोड्या पापड्या मनामध्ये ते गायचं. मग माझी आई उठली, माझ्या आजीने ते सगळं जातं साफ केलं. खरं सांगतो तुम्हाला, 5:30 वाजता उजडलेलं नव्हतं. ह्या सुरेशला बरं का, तिनं जी भाकरी केली आणि भाकरी घातली आमदाराला, ती त्याला माहीत नाही पडली बरं का, चटणी बरोबर त्याने खाली. त्याला माहीत नव्हतं की, तिला माहीत होतं की आईनं भाकरी थापलेली आहे, आरावर टाकलेली आहे, ती तव्यातून बाहेर आलेली आहे, म्हणजे ती भाकरीच आहे. पण त्याला ते समजेना ती काळण्या कोंड्याची भाकरी होती आणि तो खाल्ला आणि परत झोपला तो. आणि मग सकाळी आई माझी उठल्यानंतर ना, मग तिनं कुठं तर पायलीपासून दाणं कुठं तर घेऊन आली आणि त्यानंतर मग आमचा पुढचा दिवस चालू झाला. हा प्रसंग माझ्या मनामध्ये एवढा कोरला. मी माझ्या आईला कधी तर हा प्रसंग बोलतो ना, तर ती मला म्हणते, हे आबा चुप, गप, बोलू नकोस. अशा प्रसंग ना मनामध्ये कधी सुद्धा आणायचे नाही. तू गेला ना दिवस, जाऊ दे तिकडे, आता काय प्रॉब्लेम आहे तुला, बोल. नाही म्हणलं प्रॉब्लेम काय आई. काय त्या नात्याची ताकद असेल. अनेकांनी फार सुंदर शब्दामध्ये या नात्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जाता आता बोलतो थोडंसं, राहवत नाही म्हणून. आपल्या संस्कृतीमध्ये म्हणून हे नातं आपण सर्वोच्च मानलंय. गदी माडगुळकर, महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी, त्यांचं पण बालपण खूप संघर्षात गेलंय. त्यांनी आई नावाचा एक लेख लिहिलाय आणि गदी माडगुळकरांनी कुठेही असं म्हटलं नाही माझी आई लय भारी होती वगैरे, पण आईला देव म्हणायची त्यांची पद्धत बघा. ते म्हणतात, महाराष्ट्रीय कुटुंबातून एक परंपरा चालत आलेली आहे. व्यवसाय, धंदा, नोकरीच्या निमित्तानं घरातली भावंड जेव्हा चहुदिशांना पांगतात, तेव्हा घरातले देव थोरल्या भावाकडे येतात. त्यालाच अनुसरून माझ्या वृद्ध मातोश्री माझ्या घरी वास्तव्याला असतात. त्यामुळे मदर्स डेचं फॅड काही आपल्याकडचं नाहीये. आपण मातृदिन साजरा करतो तो जमिनीला नांगर लावण्याच्या दिवशी, आणि आम्हीच आमच्या आईच्या घरामध्ये 365 दिवस राहत असतो. अनेक कवींनी सुंदर सुंदर शब्दात वर्णन केलं. आता त्यांच्या आईचं एकंदर व्यक्तिमत्व डोळ्यापुढे येत होतं. किशोर कदमच्या कवितेच्या 2 ओळी मला आठवल्या की, अवघड गणित जगण्याचं सोपं करीत जाय, कॉम्प्युटरशी माझ्या माईचं घेणं देणं नाही. इतके ते सोप्या भाषेतनं आयुष्य जगायला शिकवणारे या सर्व आपल्या माऊली आहेत. हा सगळा संघर्ष बघून तुम्ही सर ठरवलं की कुठेही आता आईचं लुगडं फाटकं राहता कामा नये. वडिलांनी दिलेली जिगर, जिद्द, त्याच्यातनं तुम्ही शिकत गेलात. संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळवलं, इंग्लिश असेल, गणित असेल, नंतर इंजिनियर झालात. आता परत कट टू 1992, दास ऑफशोर सुरुवात झाली, कंपनी स्थापन केली. पण पहिली मोठी ऑर्डर तुम्हाला कशी मिळाली? पहिलं मोठं काम तुम्ही कुठलं केलं? खरं म्हणजे हे ऑर्डर करण्याच्या अगोदर आणि मी ज्यावेळेला रिझाईन केलं ना, तेव्हा मी हे शब्द कधी माझ्या मिसेसच्या समोर नाही बोललो. मी बऱ्याच दिवसानं ते माझ्यासमोर बसले, तरी पण मी धाडसानं ते बोलतो बरं का. कारण ह्या गरिबीमध्ये ना मला जगायचंच नव्हतं. त्यामुळे काय होईल ते होईल, एकदम आधी लागली तर लागली, नाही तर मग काय उडली दांडी तरी काय हरकत नाही. परंतु मला त्या गरिबीमध्ये जगणं फार कंटाळवाणं व्हायला लागलं. कारण माझ्याबरोबर माझ्या चुलत्यांच्या 4 मुली, माझ्या मोठ्या भावाबरोबर माझी वहिनी, हे सगळं घरदार आणि त्यानंतर प्रत्येक बहिणीचं लग्न, वा वा वा, सगळा कारभार बघत असताना मला असं वाटलं की काहीतरी करून लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे. कारण माझगावक म्हणलं की कसं असायचं, 8:30 4:30, 1 लंच 2 पंच, संपलं ड्युटी, घरी यायला पाहिजे 100%. मग म्हणजे हे जर 1 लंच आणि 2 पंच जर बिघडवलं, किंवा घरामध्ये जर 8:30 4:30 जर हे जर बिघडवलं, तर कदाचित ना आपली ट्रेन परत आणखी 160 किलोमीटरने परत जाण्याची शक्यता आहे. आणि ह्या विचारांना मी 1992ला जे रिझाईन दिल्यानंतर माझगावमध्ये माझ्या ह्या 2 बंधूंची नावं तशी फार मोठी होती. कारण माझा मोठा बंधू होता तो 1972चा सिल्वर मेडल,
1976चा आमदार सिल्वर मेडल. आणि माझा लहान भाऊ जो होता तो अंडर वॉटर जे वेल्डिंग करतात, समुद्रामध्ये आतमध्ये जाऊन वेल्डिंग करतात, त्याच्यामध्ये पण तो पास झाला होता. बर. म्हणजे हा इतका ताकदवान होता की हा समुद्रामध्ये जाऊन सुद्धा ना वेल्डिंग करून बाहेर यायचा मग. आणि तिथं सेपरेट टेक्नॉलॉजी आहे त्या वेल्डरला, म्हणजे नॉर्मल टेक्नॉलॉजी नाही आहे. त्याला ज्या डेपला जावं लागतं त्या डेपचा त्याच्यावरती सूट असावा लागतो. त्यानंतर तिला त्याचं एमिशन देण्यासाठी त्याला त्या प्रकारचं त्याला कंडक्टिव्हिटी असावी लागते. आणि व्हेरी डेंजरस झोनमध्ये त्याला ते काम करावं लागतं, कारण जर रिव्हर्स करंट आले तर त्या बॉडीमध्ये करंट जातो आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तो मरतो. आणि ही रिस्क घेत असताना माझा लहान भाऊ तेवढ्या रिस्कचा कॅपेबल होता. अंडर वॉटर वेल्डिंग करण्यामध्ये हा क्वालिफाईड झाला. आणि माझगाव डॉगचा पहिला जो जॉब होता 1992च्या फेब्रुवारीमध्ये, 1993च्या फेब्रुवारीमध्ये माझगाव डॉगमध्ये काय झालं, एक मद्रासी कॉन्ट्रॅक्टर नाव्या शिवायला आला होता. मद्रासी तो असल्यामुळे त्याला नाव्या शिवायच्या त्या मराठी लोकांनी पछाड दिलं होतं आणि त्याला काम करून देत नव्हते, मारामारी करायचे, त्याकडून पैसे उकळायचे वगैरे वगैरे वगैरे. माझा लहान भाऊ ह्या बाबतीत फार हुशार होता. कुणाला धरायचं, कुणाला मारायचं, कुठे काय करायचं वगैरे ह्या बाबतीत फार हुशार होता. मी म्हटलं, सुरेश अशी कंडिशन आहे, उद्या जर मी रिझाईन दिलं, तू रिझाईन दिलं आणि समज हे जर जॉब आता फेल झाला आणि आपण जर हा जॉब घेतला तर काय करशील तू? अरे म्हटलं काहीच प्रॉब्लेम नाही. म्हटलं लेबर प्रॉब्लेम तू कंट्रोल करशील, टेक्निकल प्रॉब्लेम मी कंट्रोल करेल. म्हटलं तू काय काळजी करू नको, लेबरच्या बाबतीत मी आहे, तू म्हणलं आतमध्ये सगळं टेक्निकल बघ. आमच्या दोघांचं ठरलं तसं ते. माझगाव डॉगचे जे कॅप्टन नायर होते, ह्या कॅप्टन नायर जे चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर होते, ह्यांची माझ्या 2 भावावरती फार 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 नितांत म्हणजे भावना, प्रेम आणि विश्वास होता. मग माझगाव डॉगने असा विचार केला, जर हे दोघे भाव आता बाहेर पडलेले आहेत तर ही वर्क ऑर्डर ह्यांना द्यावी, कारण ह्यांना टेक्नॉलॉजी माहीत आहे काम करायची. लेबर प्रॉब्लेम सुरेश हँडल करेल, इंटरनल प्रॉब्लेम अशोक हँडल करेल. आणि माझे मोठे बंधू त्यावेळेला माझगाव डॉगमध्ये त्याच जॉबला इन्चार्ज होते. आणि दत्ताला तिथेच ठेवायचा आणि दत्ताला सांगायचा हा जॉब कंप्लीट कर, आपली एल डी वाचेल. त्यांची एल डी जवळजवळ काहीतरी 12 ते 13 कोटी एल डी होती त्या जॉबला. मग त्यांनी मला पहिला जॉब दिला, तो जॉब 1,82,00,000 दिला. मी बँकेमध्ये अकाउंट काढला ऑगस्टमध्ये 500 रुपये टाकून. आणि त्याच वर्षामध्ये मी तुम्हाला सांगतो, मी फक्त 1,00,000चा आकडा गणितामध्ये बघितला असेल किंवा 1 कोटी आकडा मी गणित सोडवताना बघितला असेल, पण मी बँकेमध्ये त्याच वर्षामध्ये 6-7 महिन्यामध्ये मी 1,00,000 पण बघितले. माझा अकाउंट 1 करोडमध्ये गेलेला पण मी बघितला. आणि 3 महिने 10 दिवसामध्ये तो जॉब पण कंप्लीट झाला. या 3 महिने 10 दिवसामध्ये हा जॉब अख्ख्या इंडियामध्ये तर सोडा, वर्ल्डमध्ये कुठलीही कंपनी नाही की जो तो जॉब 3 महिने 10 दिवसात कंप्लीट करू शकते. कारण वा. मी आणि अण्णा आणि सुरेश काय असू द्या, अण्णा तर माझे 3 महिने असे जमिनीला झोपले असं मी बघितलं नाहीये. नाव्यावरून आम्ही घरी यायचो, गाडीत बसायचो, तेवढीच झोप आम्ही काढायचो. मग ते एकदा निघून गेले की मी शर्ट पॅन्ट बदलायला यायचो, मला जेवढी गाडीत झोप लागेल तेवढीच झोपायचो. आम्ही 3 महिने जमिनीवर असं आडवं झोपलोच नाही, बिलकुलच झोपलो नाही. आणि ह्यामधूनच मग ती सुरुवात झाली. मी त्यावेळेला ऑफशोरला काम करत होतो, अण्णा इकडे ऑनशोरला काम करत होते, सुरेश आतमध्ये काम करत होता. आणि मला हेच माहित होतं की हीच आता सिक्सर आहे बरं का, की जी आता मॅच जिंकेल. त्यामुळे जगायचं नाही तर मरायचं, बाकी काय तोडायचं सगळं. आणि बाकी सगळे कोऑपरेशन करायचे आम्हाला. ज्या काय माझ्याकडे काय वेळेला पैसे नव्हते, मला रेक्टिफायर नव्हते, मला केबल नव्हत्या. मी मार्केटमध्ये जाऊन माझ्याकडे तेवढं चप्पल होतं, बूट नव्हते मला. मी जाऊन तिथं माणसांना उभा राहायचो, बोलायचो, माझ्याकडे असं आहे, हे एवढी वर्क ऑर्डर आहे, माझगाव डॉगची आहे, तुम्ही मला जरा मदत करा. माणसांना माझ्या मोठ्या बंधूंचं नाव माहीत होतं, माझं नाव कदाचित माहीत नव्हतं कारण मी डिझाईनला असल्यामुळे. माझ्या छोट्या बंधूंचं नाव त्यांना माहीत होतं. मग काही लोकांनी आम्हाला अरे तुम्ही असं तसं, खाडे बंधू, सांगली, सातारा. आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला, मुंबईला जेव्हा काम करतो की नाही आपण, जेव्हा नागदेव स्ट्रीटमध्ये वगैरे असं जेव्हा आपण नागदेव स्ट्रीटला किंवा उधार मागायला कोणाकडे जातो, आपल्या सांगली आणि कोल्हापूरचं नाव सर्वात जास्त आहे बरं का. त्यांना एवढं माहित आहे की सांगलीचं फसवत नाहीये. वा. हे दुसऱ्याचं घर विकून बरं का स्वतःचं कर्ज भागवत नाही, पण स्वतःचं घर विकून बरं का दुसऱ्याचं कर्ज भागवते. ह्याला कोल्हापूर आणि सांगली आणि सातारा म्हणतात. मी बऱ्याच लोकांकडे ऐकलेलं आहे, केवळ त्या भाषेवरून मला समजतात की हा सांगलीचा पट्ट्या असेल. बाकी अदरवाईज नाही तर शर्ट आणि पॅन्ट बघितलं, एखाद्या परिस्थितीमध्ये त्याने बघितलं तर मला सांगलीच असेल असं कोणी म्हणू शकणार नाही, कदाचित म्हणू शकणार नाही. परंतु त्यांना एवढा विश्वास आहे, काही माणसांनी माझ्यावर तसा विश्वास ठेवला. आणि खोट वाटेल तुम्हाला, 1,92,82,00,000ची ऑर्डर हातात असताना माझ्या खिशामध्ये 10,000 सुद्धा नव्हते. आणि हे 10,000 नसताना ते कसे जमले, कुणी जमवले, कसे आणले, कुठे आणले, परमेश्वर कृपा बस. आणि ते झाली ऑर्डर एकदा कंप्लीट. आणि आम्ही ऑर्डर ती 3 महिने 10 दिवसात कंप्लीट केली. आम्हाला सांगितलं तुम्ही 4 महिन्यात कंप्लीट करा.
आम्हाला काही समजलं नाही शेड्यूल कसं असते, शेड्यूल किती टाईट असते आम्हाला काही समजलंच नाही. ते लोड आउट झाला, समुद्रात ते जॅकेट गेलं, समुद्रात ते जाम स्टॅबिंग झालं. आणि हे कॅप्टन नायर आहेत ना, माझगाव डॉकचे चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर, ह्या माणसाने आम्हाला उलटं सुलटं करून काहीतरी बरं का 20 लाख रुपये आणखी परत एक्स्ट्रा दिले. हे एक्स्ट्रा देत असताना ह्याने आम्हाला विचारलं की ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा करा, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा करा, असं करा तसं करा. आम्हाला काय कळलं नाही, हे असं काय करतात, हे लॉजिकल नाही आहे. ते म्हणाले अरे मैं बोल रहा हूं तुम करो इधर, ऐसा करो ऐसा करो. ह्या माणसाने मला 20 लाख रुपये एक्स्ट्रा दिले. आणि तुम्हाला खोटं वाटेल, मला सांगायला फार बरं वाटतं ह्या मातृभूमीमध्ये माझ्या, हेच कॅप्टन नायर माझ्या कंपनीमध्ये माझे कन्सल्टंट म्हणून काम करतात. सोमवारी येतात, बुधवारी येतात, शुक्रवारी येतात आणि त्यांच्या पगारावर त्यांना मी सही करतो. वा, कामाची अशी मग लिंक लागली. पहिलं मोठं काम केलं एवढं. मुंबईतला स्कायवॉक तुम्ही बांधलात, तो पण विक्रमी वेळेत बांधलात. त्याच्या उद्घाटनाला विलासरावांनी खूप कौतुक केलं होतं. आम्हाला ती आठवण तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. ज्यावेळेला मुंबईला स्कायवॉक बांधायचं ठरलं त्यावेळेला स्कायवॉकसाठी आम्ही क्वालिफाईड नव्हतो. आणि माझी कंपनी समुद्रातले स्कायवॉक बांधते, जमिनीतले स्कायवॉक बांधत नाहीये. समुद्रातले ब्रिज असतात मोठे मोठे, ते एका प्लॅटफॉर्मचे दुसऱ्या प्लॅटफॉर्मला आम्ही बांधतो, आम्ही ते इन्स्टॉल करतो. त्यामध्ये मोठी टेक्नॉलॉजी असते इन्स्टॉल करण्यामध्ये आणि बांधण्यामध्ये. ह्या स्कायवॉकला तशी काही टेक्नॉलॉजी नाही वगैरे. मला वाटतं रत्नाकर गायकवाड होते त्यावेळेला. मी एकदा त्यांना भेटलो, ते म्हणाले खाडेसाहेब तुम्ही समुद्रातले ब्रिज बांधता असं आम्ही ऐकलंय, मग हे इथले ब्रिज बांधायला तुम्हाला काय त्रास होईल का? म्हणलं साहेब त्रास होणार नाहीये, फक्त गव्हर्नमेंटचा त्रास होईल, ह्याच्या पलीकडे काय दुसरं काही नाहीये. नाही गव्हर्नमेंटचा त्रास मी तुम्हाला सहन करायला मी करून देणार नाहीये, पण तुम्ही हे ब्रिज बांधाल का? म्हणलं हो सर बांधेन मी ब्रिज. मग बांद्र्याचा स्कायवॉक ज्यांनी बघितला असेल ना, हा पहिला ब्रिज जो आहे मुंबईचा तो मी बांधलेला आहे, म्हणजे माझ्या कंपनीने बांधलेला आहे. वा, मला तिने सांगितलं अशोकराव शेड्यूल खूप टाईट आहे. मला ते खाडे कधीच म्हणायचे नाहीत. म्हणजे अशोकराव शेड्यूल खूप टाईट आहे. म्हटलं सर किती दिवसाचं आहे? 6 महिन्याचं शेड्यूल आहे. 6 महिन्यामध्ये बांद्र्याच्या स्कायवॉकला 176 पाईल्स आहेत, म्हणजे जमिनीमध्ये गेलेल्या 10 मीटरच्या पाईल्स आहेत. आणि त्या ब्रिजवर टोटल 880 टनाचं स्टील फॅब्रिकेट झालेलं आहे. 880 टन स्टील प्लस 176 पाईल्स. तुम्ही कुठल्याही गुणाकाराने बघा, जसं आपल्या बॉम्बेच्या ट्रेनमध्ये बरं का माणसं किती आतमध्ये आहेत, हा जसा गुणाकाराने अंदाज करता येत नाहीये. एका फॉरेनरला विचारलं की ह्याच्यामध्ये पर मीटर स्क्वेअर पर स्फुटामध्ये किती माणसं बसायला पाहिजेत, तो म्हणाला पर स्क्वेअर फुटामध्ये 3 किंवा 4 बसायला पाहिजेत. आपल्या बॉम्बेमध्ये ना 8 ते 10 माणसं बसतात. तसं जर गणित आहे ना, तसं हे आमच्या स्कायवॉकचं झालं. ह्या स्कायवॉकवर पण तसंच होतं. तिथे एक भेरमपाडा नावाची एक झोपडपट्टी आहे. ही झोपडपट्टी फार खतरनाक आहे. R.R. पाटील त्यावेळेला गृहमंत्री होते, त्यांचे माझे संबंध चांगले होते. माझ्या भावाचे पण आमदाराचे संबंध चांगले होते. मला त्यांनी सांगितलं दम देऊन, मला ते आबा म्हणायचे, आबा पहिली गोष्ट सांगतोय, भेरमपाड्याच्या पोलीस स्टेशनला कधी सुद्धा FIR नोंद झाला नाही पाहिजे. म्हणलं आबा FIR नोंद झाला पाहिजे म्हणजे सगळं लूटमारी करत गेलं तर काय झालं तर झालं, बेअर करा तुम्ही बस, पण FIR नोंद झाला आणि माझ्याकडे काय प्रॉब्लेम झाले तर मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार नाही. म्हणलं आबा धन्यवाद, म्हणलं फक्त इन्स्पेक्टर चेंज करा, म्हणलं सांगलीचा तिथं आणा, बाकी काय करू नका. तिथं दुसरा इन्स्पेक्टर होता आपल्या सांगलीचा इन्स्पेक्टर इथला, तो त्याने एक तिथं टाकला. अगदी दणक्या पोरगं होतं ते, खूप दणक्या पोरगं होतं ते. आणि त्याला एवढंच इन्स्ट्रक्शन दिलं होतं की तिथल्या तिथं FIR नोंद घ्यायचं नाही, पण आतमध्ये सगळं करायचं. माझ्यासमोर ते सगळे चोरी करत होते, सगळे मुसलमान घेऊन जायचे वगैरे वगैरे. 6-7 लाखाची चोरी झाली माझी माझ्यासमोर. मी त्यांनी जर पाईप उचलल्या तर म्हणत अरे अरे किधर लेके जात आहे, तर ती माणसं मला म्हणायची तुम्हाला बाप काय घ्या. अरे म्हणलं ते माझ्याच बापाचा आहे ना राजा. म्हणलं तू 2 क्यों लेके जा रहा है अभी, तो 3 लेके जाना ना, तो 2 से नहीं जमेगा तेरे को, तीसरा तेरे को चाहिए, ऐसा 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 झोपड़पट्टी में, बराबर है. और ये क्लैम्प भी लेके जाना, ये क्लैम्प ऐसा बांधने से ना ऐसा ऐसा हो जाता है. माझ्याविषयी ना एक सहानुभूती तिथं तयार झाली थोडीशी. मी सांगतो, कधी तर मी जायचो 8 दिवसातून 4 दिवसातून मी जायचो. त्यामध्ये माझ्या मोठ्या बंधूंनी माझ्या मुलांनी वगैरे फार श्रम केलेले आहेत. माझ्याविषयी एक अशी सहानुभूती तिथं तयार झाली आतमध्ये. अरे वो मालिक है ना दास अफसर का, वो बहुत भगवान जैसा है. वो एक पाइप उठाएगा ना, बोलता है दारू पीने के लिए लेके जाता है, उसको ना बोलेगा ना दारू पीने के लिए, बोलता है 3 पाइप लेके जा. बोलते हैं एक पाइप दारू पीने के लिए लेके जाता है, तो बाबा दारू पीने के लिए लेके जाता तो राख इधर पाइप, तो चल दारू पीने के लिए नहीं जाएगा तो. आणि मग तिथले भंगारवाले वगैरे मी चौकशी करायचो. भंगारवाल्याला सांगायचो अशा जर पायपा विकत आल्या तर परत आमच्याकडे तुम्ही आणून देत जा. त्या माणसांना आम्ही थांबवू शकत नाही, कारण थांबवू शकलो असतो तर आणखी पायपा गेल्या असत्या माझ्या. पण त्याचा एक इफेक्ट असा झाला, थोड्या दिवसानंतर त्यांनी चोरायचं तेवढं चोरलं आणि त्यानंतर माझे वॉचमॅन आहेत ना त्या साईडचे सगळे मी काढून टाकले.
आणि वॉचमॅन असून काय उपयोग नाही. त्या वॉचमॅन म्हणायचे, ए बाबा तू उधर ही बैठ जाना, वडापाव खा के उधर ही बैठ जाना, तेरा पगार मिलता है ना, ये पाइप का बारे में तू सोचना मत. मी वॉचमॅन सगळे काढून टाकले. थोड्या दिवसानंतर त्यांची ईद मुबारक आली. ईद मुबारकच्या वेळेला ही माणसं बिर्याणी हातामध्ये घेऊन मला शोधायला लागली की ते आबासाहेब कुठे आहे म्हणून. कारण त्यांना बघायचं होतं बरं का की हा माणूस एवढा करत असताना सुद्धा कधी वाईट बोलला नाही, कधी आपल्याला डाट दिली नाही. आणि ह्या माणसानं आमचे जे ग्राउंड फ्लोअर होता तो फर्स्ट फ्लोअर झाला त्यांचा. म्हणजे फर्स्ट फ्लोअरला जी उभा राहिली त्यांची झोपडपट्टी ती सगळी माझ्या पाईपमुळे राहिली होती. मग सगळं आनंदी आनंद 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 म्हणलं ठीक आहे तुम्ही आनंदित राहा, मी आनंदित राहतो. आणि तो 5 महिने 26 दिवसामध्ये स्कायवॉक कंप्लीट झालेला आहे. वा वा. 5 महिने 26 दिवसामध्ये एवढा मोठा स्कायवॉक बॉम्बेमध्ये कुणी कंप्लीट करत नाही. रत्नाकर गायकवाडने एक दिवशी त्यांना डाऊट आला माझ्याविषयी. ते मला म्हणाले, खाडेसाहेब आपण मिटिंग घेऊ, LNTचे लोक आहेत वगैरे सगळे. सगळा मोठा कॉलम भरला होता आणि मी आजमावलं तिथं LNTची माणसं. त्यांना तिने प्रश्न विचारला की यदि 10 ऑफशोर 5 महीना 26 दिन में ये काम कंप्लीट कर सकता है तो LNT कितना दिन में करेगा. ते LNTचं ते भाबडं पोरगं होतं. ते काय म्हणालं, साहब हमारे कंपनी में 6 महीने में खाली प्लानिंग हो जाएगा इसका. ये जो काम करेगा ना ये 10 ऑफशोर ही कर सकता है. कारण ते LNT माझ्या बरोबर ऑफशोरला माझे कॉम्पिटिटर असतात ते माझे. त्यामुळे त्याला माहित होतं की माझा दम कसा आहे तो. आणि मी इथं फॅब्रिकेट केलं, तिथं फॅब्रिकेट केलं, रात्री इथे लावलं, तिथे लावलं. सकाळी गायकवाड साहेब याचे, ते म्हणायचे अरे वा वा वा. आणि मी शेड्यूल कास्ट होतो, ते शेड्यूल कास्ट होते. त्यांना माझ्याविषयी इतका प्राऊड वाटायचा की काय विचारू नका. आणि त्याच स्कायवॉकच्या खाली बरं का मला ज्यावेळेला ONGC कामं घ्यायचो मी, त्यावेळेला मी 4 आण्याचे चणं खाल्लेले आहेत, 12 आण्याचं चणं खाल्लेलं आहे, 8 आण्याचं चणं खाल्लेलं आहे. तो अजून चणेवाला तिथंच आहे आणि त्याच ब्रिज खाली असतो तो. आणि हे मी बांधत असताना मी त्याला म्हणलं, तुम पुरा दुनिया उठ जाएगा लेकिन तुम नहीं उठेगा भैया, तुम इधर ही चना बेचते रहना. अजूनही तो तिथेच चणे विकतो तो. आणि दुसरा एक वडापाववाला आहे बरं का, तो वडापाववाला पण त्या ब्रिजच्या बाजूला अजूनही तिथे येतो. त्यांनी वडापावची गाडी टाकली आणि त्या माणसाचं सगळं सोनं 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 झालं. त्याला एवढे पैसे मिळाले वडापावचे माझ्या कंपनीकडून, जे खातात त्याच्याकडून. कुणी उधारी दिली जाऊ दे, कुणी पैसे दिले जाऊ दे, बाकीचं काय असेल नसेल तर जाऊ दे. जवळजवळ दिवसाला 3,000 रुपये मिळायला लागले. ज्याला 300 मिळत नव्हते ते 3,000 मिळाले. माणूस खूप सुखी झाला आणि तो स्कायवॉक झाला. त्या स्कायवॉक नंतर मला सायन्सचा स्कायवॉक नॉमिनेशनवर दिला गेला. सायन्सचा स्कायवॉक तुम्ही कदाचित बघायला, तो पण 10 ऑफशोरने बांधलेला आहे. घाटकोपरचा स्कायवॉक 10 ऑफशोरने बांधलेला आहे. ऐरोलीचा स्कायवॉक 10 ऑफशोरने बांधलेला आहे. असे 4-5 स्काय. हा माझा धंदा नाही आहे स्कायवॉक बनवायचा, पण माझ्याकडून बरं का माझ्या मुंबईसाठी काय तर थोडंफार मी देऊ शकलो. आणि हा जो बांद्र्याचा स्कायवॉक आहे तो आपल्या मला वाटते गॅजेट बुकमध्ये आता तो, म्हणजे गॅजेटमध्ये गेट ऑफ इंडिया नंबर 1ला आहे. 10 ऑफशोर कंपनीचं नाव गॅजेटमध्ये 34 नंबरला आहे. जर मुंबईचं गॅजेट बघितलं ना तुम्ही, त्यामध्ये हा स्कायवॉक कोणी बांधला, 10 ऑफशोर इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड, अशोक खाडे, दत्ता खाडे, सुरेश खाडे, असे आमच्या तिघा भावांचे नाव आहे त्या गॅजेटमध्ये. बॉम्बेमध्ये जर गॅजेटमध्ये याचा मान मिळत असेल तर ह्याच्यापेक्षा काय सौभाग्य मला सांगा ना तुम्ही. वा. अशी वेगवेगळी अनेक कामं सर तुम्ही केलीत आणि काळाच्या ओघामध्ये जसं तुम्ही आत्ता उल्लेख केला तसं तुमच्या संघर्षाच्या काळामध्ये साथ दिलेली माणसं किंवा संघर्षाच्या काळामध्ये त्या वेळी सहवासात आलेली लोक, जसं हा चणे फुटाणे विकणारा माणूस, वडापाववाला माणूस, शाळेतले देसाई सर, समोरचे पाटील सर, अशा जुन्या जाणत्या लोकांना तुम्ही कधी विसरला नाहीत. तुम्ही तुमच्या गावाला विसरला नाहीत. तुमची काही श्रद्धास्थानं आहेत, आई वडील तर अर्थातच, आणि 18 पगड जातींना सामावून घेणारा पंढरपूरचा विठ्ठल तुमचं श्रद्धास्थान आहे. त्या पांडुरंगाच्या विषयी तुम्ही म्हणता ते माझं श्रीमंत माहेर आहे, तर त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. तुम्ही मगाशी अभंग आणि गवळणीचा उल्लेख केला होता, आमच्यासाठी झलक सादर करा ना सर एखादी. खरं म्हणजे घरामध्ये ना गरिबाची जरी गरिबी असेल ती, किंवा गरिबाच्या घरामध्ये जर माणसं जगत असतील बरं का, तर ती माजुरी गरिबी नव्हती बरं का, ती सुसंस्कृत गरिबी होती. सुसंस्कृत गरिबी ह्यासाठी की त्याच गरिबीमध्ये सॅटर्डेला आम्हाला उपाशीपोटी भजन म्हणायला लावायचे, त्याच एकादशीला आम्हाला उपाशीपोटी परत आणखी भजन म्हणायला लावायचे. रामनवमी घरामध्ये साजरी व्हायची. कृष्णाचा जन्म काय करायचं माहिती आहे, जत आमदार सुरेशभाऊ खाडे आहे, मिरजत आमदार सुरेशभाऊ खाडे आहे. हे जे दुष्काळाचे प्रश्न आहेत ते सगळे सुरेशच्या मागे, माणसाचे प्रश्न, कंपनीचे प्रश्न माझ्या मागे. मी दुष्काळासाठी काही नाही, मी परमेश्वरकडे प्रार्थना करीन, सुरेशला तेवढं मंत्रीपद द्या सांगलीचं, मी बाकी दुष्काळ सगळा सारवायला तयार आहे.
नमस्कार सर, मी उत्तम मोरे. बोला. मला एक प्रश्न विचारायचा होता सर. तुम्ही मदार तेरेसा बद्दल भरपूर बोलला सर, हा. पण तसं सिंधुताई सपकाळ बद्दल जरा मला जाणून घ्यायचं होतं तुमच्याकडे ओ. सर. आणि तुमचे रोल मॉडेल कोण आहेत सर? या दोनच गोष्टी होत्या फक्त माझ्या सर. थँक्यू सर. मी सिंधुताई सकपाळेशी बोललो नाही खरं, म्हणजे मला नाही बरं वाटत ते, कारण सिंधुताई सकपाळे ही माझी आईबरोबर जगणारी माई आहे आणि तिचा मी महाराष्ट्राचा मानसपुत्र आहे. मला ज्या वेळेला वाटलं की आईबरोबर माई जगावी म्हणून मी तिला माझा 1 वर्षाचा पगार मी तिला भेट दिलेला आहे. तिला फॉर्च्यून गाडी जी दिलेली आहे, पांढरी गाडी, ती मी माझ्यातर्फे दिलेली आहे, मी तुम्हाला सांगतो. आणि 25 लाख रुपये एका वेळेला गाडीला खर्च करणं मला नाही वाटत की कोणाला ते शक्य असू शकेल, पण मी आईबरोबर ती माई जगावी म्हणून दिलेली आहे. आणि माझ्या मागे ती सिंधुताई लागली. आणि सिंधुताई जर तुम्हाला कुठे दिसल्यानंतर ना, तिला जर तुम्ही सांगितलं ना मी आबाचा मित्र आहे, मी आबाचा मेहुणा आहे, आबाचा पाहुणा आहे, तर ती तुम्हाला कशी जवळ घेते बघा. एकच गरुडाचं पिल्लू महाराष्ट्रात भेटलं म्हणजे तालुका तासगाव जिल्हा सांगली पेडमध्ये. इतकं उंच उडालं बरं का. खाली धरतीवर येताना त्यानं फाटकी धोतर, फाटकी लुगडी बघितली आणि त्यानंतर ते खाली आलं, ते उडालं नाही. त्या गरुडाच्या पिल्लाचं नाव म्हणे अशोक आबा खाडे, असं ते सगळ्यांना सांगते. ज्या वेळेला गाडीवरती नाव लिहायचं होतं त्यावेळेला मी तुम्हाला सांगतो, गाडीवरती नाव लिहित असताना मी तिला नेहमी सांगायचो, हे वाक्य माझ्या मिसेसने मला सांगितलेत की आबा, ज्या वेळेला एखादं दान करता तुम्ही त्यावेळेला त्या दान पवित्र होण्यासाठी बरं का, ते कधी सुद्धा कागदावरती लिहायचं नसतं, कधी सुद्धा ते तळाच्या हातावर लिहायचं नसतं, फक्त ते पायाच्या तळव्यावरती लिहायचं असतं. कारण ते फक्त दान मातीला माहीत असावं, जातीला कधी सुद्धा माहीत असू नये, मग ते पवित्र दान होतं. आणि मी हे सिंधुताईला खरं सांगतो तुम्हाला, मी फोनवर सांगितलं, तिनं 5 मिनिटं बरं का जवळजवळ फोन मुसमसत अशी बोलायला लागली. आबा म्हणले, कुठल्या गीतेत लिहिले रे हे दानाची वाक्या, कुठल्या ज्ञानेश्वरीमध्ये ही दानाची वाक्या लिहिल्या, आणि काय बोलतोयस देवा, काय काळीच फाटलं आबा सगळे एकदम अगदी. मग म्हटलं तरी पण नाव लिह. मग म्हटलं आता टायरवरच नाव लिहावं तूच म्हणलं, बाकी कुठे नाव लिहू नकोस. तुम्ही जर तिची गाडी बघितली ना कधी, तर तिच्या मागे 2 ओळी लिहिलेल्या आहेत. दुःखापर्यंत पोहोचते ती आई, वेदना पदरात घेते ती माई, एका सुपुत्राकडून. ह्या 2 ओळी माझ्या आहेत. आता हे सांगली जिल्ह्याला मला वाटतं बऱ्याच लोकांना माहित नसेल. सर, आपले रोल मॉडेल मी विचारलं होतं सर. माझं रोल मॉडेल खरं सांगू तुम्हाला, मला जगण्यासाठी जे रोल मॉडेल आहे ते माझे बाबासाहेब आंबेडकर. हॅलो सर, बोला. मला असा प्रश्न होता की आपण मेकॅनिकल इंजिनियर आहात आणि पहिला प्रश्न असा की स्कायवेची संकल्पना आपल्याला कशी सुचली, आणि एवढे सक्सेसफुल बिझनेसमॅन आपण असून आपल्या स्वभावामध्ये काही गर्विष्ठता नाही सर, आपण एवढं डाऊन टू अर्थ पर्सन कसे का आहात, हाच प्रश्न. कारण आमच्या घरामध्ये आळंदी पंढरपूरची महिन्याची वारी आहे, त्यामुळे आम्ही डाऊन टू अर्थ असतो. एक गोष्ट, माझा आणि पैशाचा काही संबंध नाही. ती विठ्ठलाने दिलेली मला सीईओची नोकरी आहे, त्याचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून मी खुर्चीवर बसतो. मी त्याला सांगतो, महाराज आज तुम्ही आम्हाला सीईओ म्हणून बसवलेले, ते 3,000 आदमी माझ्या बोकांडी लावलेले आहेत, त्यांचं संगोपन करायची जबाबदारी तुम्ही माझ्यावर दिलेली आहे. तुम्ही आमच्याबरोबर दिवसभर आमच्या कॅबिनमध्ये उभं राहायचं, असं म्हणतो आम्ही आणि आमच्या खुर्चीवर बसतो. त्यामुळे डाऊन टू अर्थचा काय अर्थ राहत नाही, कारण पैशाची अटॅचमेंट नाही आहे. पैशाची अटॅचमेंट असती तर कदाचित मारवाड्यासारखा वागला असतो, सॉरी असं इथं कोणी असेल तर. परंतु ते एटामाटे तेटामाटे केटलामाटे असला प्रकार आपल्याकडे चालत नाहीये. आपल्याकडे एकच चालतो बरं का, की समाजासाठी काय पाहिजे, समाजाला काय दिलं पाहिजे आणि त्यासाठी कसं मारायला पाहिजे, हा एक प्रश्न आहे. त्यामुळे काय डाऊन टू अर्थचा प्रश्न येत नाहीये. पहिल्यापासूनच खरडा भाकरी आवडते, पहिल्यापासूनच तेल चटणी आवडते, पहिल्यापासूनच तुरीची डाळ आवडते, मटकीची डाळ आवडते, मग बाकी फुरका मारायला आवडतो, मग बाकी दुसरं काय पाहिजे, आता काय सुद्धा नकोय. स्कायवे बद्दलचं मला जाणून घ्यायचं होतं आपल्याला. कशाचं? स्कायवेची संकल्पना आपल्याला कशी सुचली? स्कायवेची रत्नाकर गायकवाडने मला ती संकल्पना दिली. त्याचं डिझाईन माझ्याकडे होतं त्यावेळेला, मी तुम्हाला सांगतो, डिझाईन ऑलरेडी माझ्याकडे होतं, ते माझ्या मनामध्ये होतं. हा बांद्र्याचा स्कायवॉक जो बनवला त्याचं डिझाईन फार ट्रिकी आहे. ते डिझाईन इतर कॉन्ट्रॅक्टर कोणी करू शकणार नाही ते, आणि त्या डिझाईनवरती मी त्या स्कायवॉकला कब्जा घालू शकलो. अदरवाईज मग इतरासारखं जर डिझाईन असतं तर मला तिने दिलं नसतं ते. पण ते डिझाईन फार ट्रिकी आहे, ऑफशोर रिलेटेड आहे ते, आणि फार स्ट्रॉंग आहे. झाले प्रश्न? ओके, थांबूयात सतीश. चालेल. ऊर्जा मध्ये आजच्या सेकंड लास्ट डे आहे. उद्या आपण सांगतेच्या दिवशी भेटणार आहोत स्पेशल आयजी मिस्टर कृष्ण प्रकाश, जे VIPची सुरक्षा बघण्यासाठी सुविख्यात आहेत. त्यांच्या पण कारकिर्दीची रोमहर्षक कहाणी आहे. आज आबा इथं आले आणि खूप मनापासून त्यांनी
सगळा त्यांचा संघर्ष शेअर केला. खूप आपण मनपूर्वक जोरदार टाळ्यांनी कृतज्ञता व्यक्त करू. त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप मनापासून पांडुरंगाच्या चरणी शुभेच्छा.